नमस्कार मित्रांनो, मी नितीश बस्ते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या NJTC लाईव्ह प्रेझेंट नाशिक ग्रामीण टेनिस क्रिकेट या पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे, मालेगावमधील एक लिजंड क्रिकेटर, जे की स्वतःचा आपला जॉब सांभाळून क्रिकेटसाठी वेळ देत आहे. आपल्यासोबत आहे मिस्टर पराग शेवाळे, म्हणजेच की ज्यांना क्रिकेट क्षेत्रात लारा या नावाने ओळखलं जातं. तर परागजी, मी तुमचं आपल्या नाशिक ग्रामीण टेनिस क्रिकेट प्रेझेंट पॉडकास्टमध्ये मी तुमचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आणि आम्हाला आज नक्कीच तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमची झालेली क्रिकेटची सुरुवात. पहिल्यांदा तर तुम्ही तुमचं परिचय आम्हाला जर दिला तर तो चांगला असेल असं मला वाटतं. तर काय सांगाल तुमच्या करिअरबद्दल किंवा तुमच्या क्रिकेट करिअरबद्दल? नमस्कार. मी पराग शेवाळे आणि मालेगाव क्रिकेट असेल किंवा नाशिक जिल्हा ऑल ओव्हर मला ज्या नावाने क्रिकेटने एक नाव मिळवून दिलं, एक फेम मिळवून दिलं आणि ज्या नावाने मी परिचित झालो, असं सर्वांसाठी मालेगाव शहरासाठी असेल किंबहुना नाशिक जिल्ह्यासाठी असेल, असं परिचयाचं नाव जे आता जवळजवळ सर्वच क्रिकेटरांना असेल, ज्या नावाने मला हे सगळं फेम मिळवून दिलं, ते लारा नावाने मी सगळीकडे आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि क्रिकेटचे जेवढेही माझे चाहते असतील किंवा माझे मित्र असतील त्यांच्यासाठी मी परिचयाचा आहे. मी मालेगाव महानगरपालिकेत नगर विकास विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर मी रुजू आहे आणि माझा तो नोकरीचा भाग आणि क्रिकेट या दोघांचा ताळमेळ मी कसा बसा सांभाळून सध्या क्रिकेटला वेळ देतोय. बरं, नक्कीच तुमच्या या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण नक्कीच येणार आहे. पण आता मला एक असा प्रश्न आहे की तुमचं जे काही निकनेम बनलंय लारा या नावाने तुम्ही प्रसिद्ध संपूर्ण जिल्ह्यात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहात. तर हे लारा जे नाव आहे हे तुम्हाला कोणी बहाल केलं, याच्याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे माझ्या मनात. निश्चित एक चांगला प्रश्न. मला आजपर्यंत जो कधी विचारला गेला नाहीये की हे नाव कुठून आलं किंवा कसं आलं किंवा या नावाने ओळख मला का मिळाली. आज तो प्रश्न तुमच्या वतीने पहिल्यांदा सर्वांसमोर आलाय आणि त्याचं उत्तर मी नक्कीच देईल. की साधारणतः 8वी 9वी 10वीला जेव्हा मी इंटर स्कूल खेळत होतो, इंटर स्कूल खेळत असताना टेनिस बॉल क्रिकेटकडे पण मी थोडंफार खेळण्याचा ट्राय करत होतो. ज्या वेळेला मी 8वी 9वी 10वीचं इंटर स्कूल खेळत होतो, सीझन बॉल लेदर बॉलचं माझ्या शाळेसाठी, तर शाळेसाठी खेळत असताना सायंकाळी 5 वाजेला माझं घर जे आहे ते ग्राउंड, म्हणजे आमचं जे कॉलेज ग्राउंड आहे MSG कॉलेज, त्या ग्राउंड पासून अगदी 200 मीटरवर माझं घर आहे. त्याच्यामुळे सायंकाळी मी आवर्जून क्रिकेट बघण्यासाठी जात होतो 8वी 9वी 10वीला. आणि थोडंसं क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे त्या ठिकाणी HMT, हिंदू मुस्लिम टीम, असं त्या टीमचं नाव होतं. आता त्या टीम मधले जवळजवळ 90% प्लेअर तर आता खेळत नाही, कारण की जेव्हा मी 8वी 9वी 10वीला होतो, साधारणतः 2007-8 ची गोष्ट आहे, आजच्या 17-18 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. त्यामुळे आता 90% तर खेळत नाहीत, पण जे खेळत आहेत ते तर सगळे लिजंड. त्याच्यामध्ये आता आमचे नंदू पवार जे पोलीस आहेत ते आता सध्या तरी खेळत आहेत. विशाल भाऊ म्हणून आहेत आमचे, ते खेळत आहेत. गामा भाऊ खेळत आहेत. तर अशा सर्व लोकांची ती टीम, म्हणजे त्यावेळेचे सगळे स्ट्रॉंग प्लेअर जे होते ते सगळे तिथे नेट प्रॅक्टिस त्यांची ती. त्या नेट प्रॅक्टिस मध्ये माझं काम काय होतं, क्रिकेटची जर्नी स्टार्ट झाली त्यांच्यासोबत, तर माझं काम हे होतं की किपरच्या मागून मी बॉल आणून द्यायचं त्यांना किंवा मागे उभं राहायचं आणि किपरकडनं मिस झालेला बॉल मी पकडायचा, माझ्याकडनं सुटला तर तो मी मागून आणून त्यांच्यापर्यंत पास करायचा. आणि त्यावेळेला सर्वात शेवट मला बॅटिंग मिळायची. सर्वांची नेट प्रॅक्टिस संपली त्यांची की सर्वात शेवट माझी बॅटिंग असायची आणि त्यावेळेला मला 20 बॉल मिळायचे त्यांच्याकडनं खेळायला, मी आउट जरी झालं तरी. आणि त्यावेळेला त्या लोकांनी माझा जो गेम बघितला, त्यांना वाटत होतं की याचा स्टान्स आणि याची खेळण्याची स्टाईल, या सगळ्या गोष्टींनी काही लोकांनी मग तिथून पुढे मला लारा म्हणायला सुरुवात केली आणि ते बोलणं त्यांचं होत 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 आजपर्यंत. स्पेसिफिक तुम्हाला आठवत आहे का, स्पेसिफिक सुरुवात कोणी केली, लारा हे नाव तुम्हाला म्हणायला सुरुवात कोणी केली, काय आठवत आहे का? स्पेसिफिक मला लारा हे नाव जे कोणी दिलं असेल ना, तर आता सध्याच्या कंडिशनला ते आमचे मामे शास्त्री झालेत. तर मंडाळे सर म्हणून होते, ते त्या टीमचे लीड करणारे व्यक्ती त्यावेळेला, की सर्व लीड करणार ते, की बॅटिंग बॉलिंग कोण मॅनेज करणार, कोण कुठे खेळणार काय करणार.
तर त्यांनी ते नाव मला दिलं होतं आणि तिथून पुढे ते कॉन्स्टंट सगळ्यांमध्ये येत गेलं. तर तुम्ही साधारणतः आत्ताच सांगितलं की लेदर क्रिकेट चालू केलं 2006-07चा तो काळ होता. त्याच्यानंतर तुम्हाला असं आठवतंय का की तुम्ही पहिल्यांदा प्रोफेशनल टुर्नामेंट किंवा जे की आता सगळंच प्रोफेशनल क्रिकेट झालं 2015-16च्या नंतर, पण तुम्ही 6-7चा काळ म्हणताय, तर त्या 6-7च्या काळात तुम्हाला असं काय आठवतं की तेव्हा प्रोफेशनल क्रिकेट म्हणण्यापेक्षा एक गाव वाईज टुर्नामेंट होत होत्या त्या काळात, तर तुम्हाला असं आठवतं की तुमची पहिली टुर्नामेंट तुम्ही कुठे खेळला असाल जी की प्रोफेशनल मध्ये तुमचं करिअर स्टार्ट झालं, आणि पहिला रेकॉर्ड वगैरे काय असेल किंवा पहिल्या मॅचचा जे काही स्कोर असेल तो काही तुम्हाला आठवतोय का? 2006-07ला मी इंटर स्कूलच खेळलो. त्याच्यानंतर 10 पर्यंत मी इंटर स्कूल खेळलो. बरं. इंटर स्कूल खेळल्यानंतर 11वी-12वीला माझ्या घरच्यांचं स्पष्ट मत होतं, जे MSG कॉलेज आहे आपलं, बरं. त्या ठिकाणी सोडून तुला ऍडमिशन जिथे पाहिजे असेल तिथे आम्ही करून देणार, बरं. पण तुला तिथे ऍडमिशन घ्यायचं नाहीये. ओके. कारण की सगळ्यांना माहित होतं हा क्रिकेट खेळणार आणि MSG कॉलेजचा क्रिकेटच्या बाबतीत दरारा होता. असा दरारा होता की साधारणतः 20 ते 25 वर्ष त्यांची टीम अंडर 19ला कधी हरलीच नव्हती. त्याच्यामुळे एक प्रोफेशनल क्रिकेटर जे असतील ते त्या कॉलेजला ऍडमिशन घेणार हे फिक्स होतं, की ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचंय किंवा ज्यांना आवड आहे हे लोक MSG कॉलेज हा त्यांचा प्रेफरन्स असायचा, की तिथे स्ट्रॉंग टीम असणार, स्ट्रॉंग टीम मध्ये आपण खेळणार आणि त्या टीम सोबत आपल्याला पार्ट व्हायचंय. पण माझ्या घरच्यांचं त्याचं अपोजिट होतं, की तुला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तू MSG सोडून ऍडमिशन घेणार, तुला कुठे पाहिजे असेल ते सांग, आम्ही तिथे ऍडमिशन देणार तुला. मग घरच्यांना त्या गोष्टींना मॅनेज करत माझं ऍडमिशन झालं KBH कॉलेजमध्ये. KBH कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन झालं त्याच्यानंतर माझं अंडर 19चं क्रिकेट चालू झालं. अंडर 19चं क्रिकेट चालू झालं. अंडर 19ला आमची मॅच आम्ही क्वालिफाय केलं आणि फायनल मॅच आमची फायनली MSG कॉलेज सोबत आली. त्या अंडर 19च्या फायनलच्या मॅच मध्ये मी आणि माझ्यासोबत संतोष नामदास, आकाश उशिरे म्हणून आमचे 3 ते 4 लोकांवर पूर्ण डिपेंड टीम, आणि समोरची टीम पूर्ण लिजंडने भरलेली, जे आजचे सगळे स्टार असे सगळे लोक, अक्षय सोनार, अक्षय मामुडे, सिद्धांत पवार झाला, शुभम झाला, संदीप पाटील झाला, दीपक पाटील झाला, असे सगळ्या चांगल्या चांगल्या लोकांची जे लेदर बॉल मध्ये ज्यांनी नाव केलं त्या सगळे लोक आमच्या अगेन्स्ट मध्ये. अमोल शिंदे झाला, म्हणजे जवळजवळ त्या कॉलेजची टीम अशी होती की त्यांचा 12वा-13वा बसणारा पण स्टार होता. आणि त्यांच्यासोबत फायनल आली. फायनलच्या मॅच मध्ये माझं बॉलिंग मध्ये पण परफॉर्मन्स झाला, बॅटिंग मध्ये पण झाला. आय थिंक सो मी 37 काहीतरी समथिंग बनवले आणि 4 ओव्हर मध्ये मी 1 मेडन टाकून त्यांचे जे मेन होते त्यांच्या विकेट्स काढून मी KBH कॉलेजला साधारणतः 20 ते 25 वर्षानंतर MSG कॉलेज हारलं. आणि MSG कॉलेज हारल्यानंतर मग माझी खरी क्रिकेटची जर्नी तिथून पुढे स्टार्ट झाली. जे की म्हणतात की तुम्हाला हात पाहिजे असतो, बरोबर, किंवा एखादी गोष्ट घडली पाहिजे. तो क्रिकेटचा जो परिस होता तो माझी ती इंटर कॉलेजची अंडर 19ची फायनलची मॅच होती, की ज्यानंतर मला स्वतःहून आलंय ऑफर की तुला बाबा सम्राट जिमखाना म्हणून मालेगावातला सगळ्यात प्रसिद्ध जिमखाना क्रिकेटसाठी लेदर बॉलचा, त्याचे जे संचालक आहेत आमचे काकाच आहेत शैलेश परदेशी ढगूभाऊ म्हणून. तर मला त्यांचं ज्यांना आम्ही हरवलं त्यांच्या थ्रू मेसेज आला की तुला त्यांनी बोलवलंय, त्यांनी सांगितलंय की तू नेट प्रॅक्टिसला ये म्हणून. मग तिथून पुढे माझं लेदरचं चालू झालं. त्याच्यानंतर फॅमिलीचा सपोर्ट मला क्रिकेटच्या बाबतीत जेवढा होता तेवढा स्ट्रिक्टली त्यांचा अभ्यासाच्या बाबतीत होता. नक्कीच. त्याच्यानंतर मी डिस्ट्रिक्टचा कॅप्टन झालो, डिस्ट्रिक्टला खेळलो, स्टेटच्या मॅचेस आणि माझ्या एक्झाम्स कॉलेजच्या इंटरनल सोबत ह्या क्लॅश झाल्या. आणि त्या क्लॅश झाल्यामुळे माझ्या घरच्यांनी मला स्टेटच्या कॉम्पिटिशनला तू जाणार नाही, तुला अभ्यास करायचा आहे, वाटलंच तर तू 11वी-12वी कर, त्याच्यानंतर तुला काय करायचंय ते करू शकतो. अशा प्रकारे ते सगळं स्ट्रगल करत करत ती क्रिकेटची जर्नी माझी चालू झाली. आता हे झालं तुमचं लेदरचं क्रिकेट. तुम्ही लेदरच्या क्रिकेट सोबतच तुम्ही टेनिस क्रिकेट, तर मला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुम्ही लेदरच्या क्रिकेट बद्दल जर्नी खूप तुमची सुंदर राहिली, पण तुम्ही टेनिसचं क्रिकेट तुम्हाला आठवत आहे का की तुम्ही टेनिसचं क्रिकेट
कोणत्या ग्राउंडवरनं किंवा कोणत्या वर्षात सुरू केलंय हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. टेनिस बॉलचं क्रिकेट माझं 11वी-12वीला चालू झालं. मी या लोकांसोबत प्रॅक्टिस करून परिपक्व तर झालो होतो टेनिस बॉलसाठी. साधारणतः 10वी-11वीच्या एज मध्ये मी खेळत होतो. बरं. इकडे जळगाव प्रीमियर लीग म्हणून असते चोंडी जळगावला, हो. JPL. तर माझी 11वीची टीम घेऊन मी JPL ची फायनल खेळलो आणि JPL जिंकलो. वा. जळगाव प्रीमियर लीगची माझी पूर्ण 11वीची कॉलेजची टीम घेऊन. जी टीम घेऊन मी MSG कॉलेज सोबत खेळलो तीच टीम कॉन्स्टंट घेऊन मी सिनियर जेवढे असतील, कारण की तिथे ऑप्शन होतं आणि ऑप्शन मध्ये माझ्या सोबत खेळणारे जे होते यांना नेम आणि फेम दोघं गोष्टी नव्हत्या. बरोबर. त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. आणि माझे जे ओनर होते देवा माळी म्हणून पोलीस, यांना मी सुचवलेलं होतं की ह्या लोकांना ना कोणी ओळखत ना कोणाला माहिती आहे. ह्या लोकांची आणि माझी बॉन्डिंग झालेली आहे. तुम्ही या लोकांचा तिथे फॉर्म येईल तेव्हा तुम्ही यांच्यासोबत खेळा, संघ घ्या, आम्ही सगळे एका ठिकाणी खेळू. आणि ती JPL ची फायनल आम्ही जिंकलो. पण त्याच्या प्रिव्हियसची जर्नी अशी होती की 11वीच्या माझ्या जेव्हा एक्झाम होत्या इंटरनल एक्झाम चालू असताना इंडिया बुल्सची नाशिक फेस्टिवलची भुजबळ साहेबांची टुर्नामेंट होती. ती कदाचित आठवत असेल सगळ्यांना, जी पूर्ण जिल्ह्यात झाली की प्रत्येक तालुक्या वाईज टीम तिथे क्वालिफाय होणार होत्या. तर माझी इंटरनलची जेव्हा एक्झाम होती तेव्हा गामाभाऊ आणि आमचा क्लासिक नावाची टीम होती मालेगावातली. ज्या टीमला खूप नेम मिळालं, ज्या टीमच्या नावावर खूप असंख्य स्पर्धाचे प्राइजेस मिळाले, ज्या टीमने एक दरारा म्हणतो आपण की टेनिस बॉल मध्ये मालेगावात दरारा करणाऱ्या टीम्स मध्ये एक नाव घेतलं जाईल तर ते निश्चितपणे क्लासिक टीमचं घेतलं जाईल. आणि त्या टीमची खासियत अशी होती की ती टीम फक्त पोलिसांची होती. आणि त्या पोलिसांच्या टीम मध्ये आम्ही 4 लोक, मी, संतोष नामदास, बॉबी भालेराव आणि रोहित म्हणून आता तो टीचर आहे, रोहित बोरसे, असे 4च लोक आम्ही नॉन पोलीस ज्यांना ते लोक खेळवणार होते किंवा त्यांच्यासोबत आम्ही प्रॅक्टिस करत होतो. माझी 11वीची इंटरनल एक्झाम चालू असताना मला विशाल बावा म्हणून आमचे पोलीसच आहेत, ते म्हटले की आज आपली महत्वाची मॅच आहे दाभाडीला, तुला काहीही करून मॅचला यायला लागेल. थोडंसं लेफ्टीला ग्राउंड शॉट वाटतंय आणि विकेट सिमेंटची आहे, तू लेदर बॉल खेळतो त्याच्यामुळे मला वाटतं की सिमेंटची विकेट तुला हार्ड जाणार नाही. नक्कीच. तर कंडिशन अशी होती की माझी एक्झाम मी देत होतो आणि एक्झॅक्ट विंडो मध्ये विशाल बाबा मला घेण्यासाठी की तू एक्झाम फिनिश कर, मी तुला घ्यायला बसलो इथे गाडी घेऊन. तर त्याला मी विचारलं की काय झालंय, त्याने मला बाहेरूनच सांगितलं की आपली बॅटिंग आहे. बोललं ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला टाइम येऊन जातोय की फिल्डिंग असली तर आपण इन आउट होऊन जाऊ फायनल, 1-2 ओव्हरचा विषय असेल. तर एक्झाम फिनिश झाली, मी निघालो. समोरून फोन आला गामा भाऊचा की लवकर पाठव, 6च बॉल उरले. 6 बॉल उरलेले असताना मी ग्राउंडवर पोहोचतोय 11वीला असताना. आणि लास्ट ओव्हरचे 6 बॉल मध्ये आमचा प्लेअर रिटायर्ड करून बोलवला. मी आहे त्या युनिफॉर्म मध्ये डायरेक्ट मध्ये. आणि योगायोगाने लेफ्ट आर्म बॉलर आला. लेफ्ट आर्म बॉलरला त्या 6 बॉल मध्ये 4 6 लागले माझे. आणि तिथून खऱ्या अर्थाने टेनिस बॉलची त्या क्लासिक टीम मध्ये ओपनरची जागा त्या 11वीच्याच वेळेस मी घेतली. आणि तिथून माझं क्लासिक सोबत साधारणतः 5 ते 6 वर्ष क्लासिक सोबत टेनिस बॉलचं क्रिकेट कॉन्स्टंट चालू राहिलं. आणि त्यानंतर आजपर्यंत जे टेनिस बॉलचं क्रिकेट चालू आहे ते चालू आहे. आता ही तुमची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे सर्वांसाठी, की आत्ताचे जे काही यंगस्टर आहेत की यांना पण यातून एक संदेश आहे की बाबा तुम्ही शिक्षण पण करा, त्याचसोबत तुम्हाला जसा वेळ भेटेल तुम्ही घरच्यांचं पण ऐका. म्हणजे जसा की तुम्ही घरच्यांचा मान ठेवला, तुम्ही स्टेट लेवलची चॅम्पियनशिप सोडून तुम्ही स्कूल किंवा कॉलेजच्या एक्झामला प्रेफरन्स दिला, हा नक्कीच एक उत्तम संदेश आहे असं मला वाटतं. आणि याच्यासोबतच आत्ता ही झाली तुमची स्टार्टिंगची जर्नी, तर त्याच्यानंतर आत्ता तुम्ही कनिष्ठ अभियंता म्हणून मालेगाव महानगरपालिकेत कार्यरत आहात. तर तुम्ही आत्ताचं मॅनेजमेंट कसं आहे तुमचं, म्हणजे की तुम्ही क्रिकेटलाही पुरेसा वेळ देता, जितकं की मी बघतोय किंवा प्रत्येक टुर्नामेंट असेल तिथे तुम्ही नक्कीच खेळण्यासाठी असतात ज्या दिवशी तुमचा हाफ असेल. तर मग तुम्ही ह्या गोष्टी कशा मॅनेज करताय, तुमचा जॉब पण तुमचं क्रिकेट पण. तर हे जर आता खूप असे क्रिकेटर आहेत की त्यांना वाटतं बाबा आपण फुल टाइम क्रिकेटच खेळू, कारण की प्रोफेशनल क्रिकेट आणि क्रिकेटमधून पैसा
या खूप गोष्टी आता पॉसिबल आहेत, पण तुम्हाला काय वाटतं की ह्या लॉंग टाइम आहेत की शॉर्ट टाइम मध्ये तुमचा एक जर काय असा संदेश भेटला नवीन लोकांसाठी तर तो खूप महत्त्वाचा असेल मला वाटतं, कारण तुम्ही तुमचं शिक्षण करून तुम्ही एक चांगली पोस्ट घेऊन तुम्ही आज चांगल्या पोस्टवरती आहात आणि त्याचसोबत तुम्ही क्रिकेट जोपासताय, तर मग ही गोष्ट तुम्ही कशी मॅनेज करता हे तर पहिले जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि त्याच्यानंतर की नवीन लोकांनी काय केलं पाहिजे तर हे पण एकदा सांगितलं तर एक अतिउत्तम संदेश राहील असं मला वाटतं. मी आवर्जून जे टेनिस बॉल खेळण्यासाठी किंवा लेदर बॉल खेळण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, जे यंगस्टर हम्म. जे आता सगळ्यांना बघून इन्स्पायर होत असतील किंवा मोठ्या मोठ्या प्लेयर्सला बघून इन्स्पायर होत असतील की आपण पण क्रिकेट खेळावं, क्रिकेटमध्ये पैसा आहे, फेम आहे, आपल्याला नाव कमवण्याची संधी उपलब्ध आहेत. बरोबर. पण त्याचप्रमाणे मी सांगेल की आपलं शिक्षण करा, शिक्षण कंप्लीट करा, कुठेतरी नोकरीला लागा. त्याच्यानंतर मी माझ्या अनुभवातनं सांगतो, जरी आज माझं लग्न झालंय, मला मुलगा असेल, तरी आज माझी फॅमिली माझ्या अपोजमध्ये नाहीये. मला 100% खेळण्यासाठी नक्कीच. स्वातंत्र्य दिलं जातंय घरच्यांकडनं की आम्हाला ज्या वयात तुझ्याकडनं जे एक्सपेक्टेड होतं त्या वयात ते सगळ्या गोष्टी आता झाल्या आहे. त्यावेळेला प्रचंड विरोधात मी खेळलोय, मी माझा एक्झाम अटेंड करून खेळलोय. त्याच्यामुळे त्यांना आता मला विरोध करण्यासाठी जागा नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की जेव्हा तुम्ही फॅमिलीच्या मनासारख्या गोष्टी करतात ना, त्यानंतर तुम्हाला फॅमिली म्हणते की बाबा आता तू खेळ, तुला वाटेल तितका खेळ. बरं. त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम नाही. आताची कंडिशन अशी की माझी फॅमिली सगळे मॅनेज करते. माझे सासरे असतील, सासू असतील, त्यांच्याकडे माझा मुलगा असतो, हम्म. आई जॉब मध्ये आहे, भाऊ आहेत, दोघं भाऊ माझे. त्याच्यामुळे घरी त्यातला सांभाळायला कोणी नाहीये. परंतु ह्या सगळ्या गोष्टींच्या स्ट्रगल मध्ये आपण त्यांच्या मनासारखं केलंय ना, त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट आपल्याला मिळत असतो. बरोबर. नक्कीच. आणि त्याच्यातनं मग आपल्याला खेळण्याला वेळ आरामात मिळतोय बरोबर. की त्यांचा सपोर्ट असेल तर. हो. कारण की तुम्ही मॅच खेळतात किंवा तुम्ही मॅचला जातात ना, तर तुम्हाला फॅमिलीचा स्ट्रेस जर शून्य असेल ना, तर तुम्ही क्रिकेट खेळू Yes, शकता. yes, नक्कीच. जर तुम्ही तो सगळा स्ट्रेस घेऊन जर तुम्ही खेळणार की माझे बॅड पॅच आहेत, माझे फॅमिली रिझन आहेत, माझे प्रॉब्लेम्स आहेत, आणि मग त्याच्यानंतर ते सगळं मॅनेज करून जर तुम्ही क्रिकेट खेळणार, एकतर तुम्हाला ते ज्या प्रकारे खेळायचं ते खेळलं जाणार नाही किंवा जो एक्सपेक्टेड परफॉर्मन्स तुम्हाला पाहिजे तो होणार तो नाही. तुमच्याकडनं होणार नाही. नक्कीच, नक्कीच. आणि त्याच्यातनं होतं काय माहिती का, की तुमचा परफॉर्मन्स होणार नाही, तुमचं नाव आता लाईव्ह आहे. हो. आता आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा काय तेव्हा लाईव्ह live वगैरे काही नव्हतं. बरोबर, बरोबर. जे बघितलं जात होतं आणि जी माउथ पब्लिसिटी होती हम्म. की आमच्या गावात मॅच आहे तर गामा येणार आहे का, लारा येणार आहे का, संतोष येणार आहे का, म्हणजे ती एक प्रथा होती की तुमच्या गावात खेळायला कोण येणार आहे बाबा, हे माउथ टू माउथ असायचं. Yes, yes, yes. आता युट्यूबमुळे प्रत्येकाला माहिती कोण कुठे खेळायला जातंय आणि हो. कोण कुठे येणार आहे. येणार आहे. किंवा पोस्टर सोडले जातात, पोस्ट केल्या जातात की आमचा आयकॉन हा आहे, हम्म, हम्म. हा आमच्याकडनं खेळणार आहे, आमचा कॅप्टन हा आहे, हा बरं. आमच्याकडनं खेळणार आहे, बरं. हे आधीच होऊन हो, जातं. हो. त्याच्यामुळे आत्ताच्या क्रिकेटर्सला काय वाटतंय की खूप नेम फेम आहे क्रिकेटमध्ये, परंतु मी सांगेल की आहे, पण त्याच्या मागे तुमची मेहनत, तुमची प्रॅक्टिस, तुम्ही किती सरावाला वेळ देताय, हम्म. त्याच्यानंतर तुमचा गेम किती इम्प्रूव्ह होतोय. आता टेनिस बॉलची जर तुम्ही गोष्ट बघितली तर उस्मान सारख्या प्लेअरला बॅड पॅच आल्यानंतर टेनिस कोणी क्रिकेट विचारलं त्याची दखल घेत नाही. नाही. बरोबर Yes, आहे. yes. उस्मान सारखा लिजेंड प्लेअर जो इंडियाचं नेतृत्व करतोय, जो इंडियासाठी ओपन बॅटिंग करतोय, Yes. त्याचा बॅड पॅच जेव्हा येतोय तेव्हा त्याला सुद्धा कोणी विचारत नाहीये, तेव्हा आपण तर कुठेच नाहीये त्या Yes, बाबतीमध्ये. yes, नक्कीच. त्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स किती पटीने सुधारला गेला पाहिजे याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीवर आपण काम केलं बरोबर. पाहिजे. Yes. आता वास्तविक मी तुम्हाला सांगतो, माझं स्वतःचं सांगतो मी की मी आता पिंपळगावला खेळलो. बर. बरोबर, आम्ही हो. फायनल खेळलो हो, पिंपळगावची. हो. तालुका तुम्ही आपमध्ये माझा तुम्ही final रील केलं. आहे, हो, yes. रील बघा, हम्म. समथिंग 175+ के व्ह्यू झालेत त्याला. त्या ठिकाणी एकाने कमेंट केली आहे हम्म. मला, म्हणजे वास्तविक मी किती पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायचं हे माझ्यावर आहे. बरोबर. तिथे एकाने पॉझिटिव्ह केली की लारा भाऊ तुम्ही फिजिकल वर लक्ष द्या, नाहीतर तुमचा सौरभ तिवारी होईल. नक्कीच. आणि मी सांगतोय की मी त्या रील बघितल्यापासून मी स्वतःवर किती काम करतोय हे मला माहितीये. हो. आणि सध्या मालेगावला पण माहितीये की बरं. मी स्वतःवर किती किती काम काम करतोय. म्हणजे माझ्यासोबत 3-4 जे क्रिकेट खेळणारे ते स्वतःच असतात जिम मध्ये. त्याच्यामुळे त्यांना माहिती की एका कमेंटने जर मी एवढं सगळं करतोय, आज तुम्हाला सांगतोय मी का करतोय, हो, हो. की एक कमेंट जर मला एवढं सगळं गोष्टी शिकवत असेल ना,
तर मी 100% त्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. हा 100. माझा स्वतःचा हो. वैयक्तिक विश्वास आहे की नक्कीच. त्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. ती एक कमेंट तुम्ही पॉझिटिव्हली घ्या किंवा निगेटिव्हली घ्या, हो, हो. हे तुमच्यावर आहे. पण Yes. मी ती कमेंट पॉझिटिव्हली घेतली की आता लोकांना वाटतंय की मी फिजिकलवर लक्ष Physically दिलं लक्ष पाहिजे, तर दिलं मला लक्ष द्यायची गरज आहे. मी माझं सगळं शेड्यूल मॅनेज करून मी माझं जिमसाठी 2 तासाचा वेळ काढून मी स्वतःवर काम करणार, एवढं मी निश्चित केलंय आणि मी ते करतोय. बरं. त्याच्यामुळे ते एक वेगळं समाधान असतं की आपण त्या गोष्टीवर काम करतोय. अजून क्रिकेटसाठी कसा वेळ काढता तुमच्या जॉबच्या? मग तुम्ही फक्त सुट्टीच्या दिवशी खेळता, पण जर तुमची एखाद्या म्हणजे तुमच्या वर्किंग डे मध्ये जर तुमची कुठे चांगली टुर्नामेंट असेल आणि जर तुम्हाला तिकडे जायची गरजच असेल, तर तुम्ही कशा प्रकारे मॅनेज करता ती गोष्ट? मोस्टली जेव्हा पण एंट्री होते आमच्या टीमची, मालेगावची असेल किंवा जे पण स्पॉन्सर असतील आपल्याकडे, निजामबाई आहेत, किंवा वास्तविकता मी आणि गामाभाऊ पण आम्ही वैयक्तिक टीमा या प्रत्येक टुर्नामेंटला टाकत असतो. बरं. किंवा मालेगावची टीमची जिथे पण एंट्री होईल, वास्तविक आम्ही बघतो की सॅटर्डे संडे आम्हाला मॅच ओके. आली पाहिजे. ओके. कारण की सगळ्यांचं शेड्यूल मॅच होतं आणि सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे रिझन नसतं प्लेअरला सांगायला की यार माझं जमणार नाहीये. Yes, yes. साधारणतः मला फोन आल्यानंतर माझं पहिलं रिझन असतं की माझं ऑफिसचं बघून मी तुम्हाला कळवतो, पण सॅटर्डे संडे असेल तर मी फ्री आहे किंवा मग तुम्ही सुट्टीच्या दिवशी बिंदास मॅच घ्या. बरोबर. परंतु आत्ताची कंडिशन अशी आहे की जर चांगली मॅच आली आणि चांगल्या मॅचला मला अवेलेबल व्हायचं असेल, की आता आमच्या महापालिकेच्या पण मॅचेस होतात बरं. किंवा गव्हर्नमेंट सेक्टरच्या मॅचेस होतात, पोलीस असतील Yes. डिपार्टमेंट, हो. तहसील डिपार्टमेंट असेल आणि महापालिका, अशा कंबाईन मॅचेस होतात. त्याच्यामुळे आता माझ्या ऑफिस पासून तर माझे आयुक्त जे आमचे फायनल बॉस असतात, यांना सगळ्यांना माहिती आहे आणि नाही माहिती पडलं तरी सोशल मीडिया ते सगळं दाखवते Yes. की तो खेळ. आता लास्ट माझी इथे ग्राउंडवर मॅच होती मुक्ता रबर बॉल चॅम्पियनशिपची, आणि सेम डे ज्या दिवशी आमची फायनल डे होता इकडे, सेम डे मला फोन आला कमिशनर ऑफिस मधनं की सरांनी बोलवलं आहे, तहसील ऑफिस, पोलीस डिपार्टमेंट आणि महापालिका यांची सिरीज होणार आहे 15 ऑगस्टच्या निमित्ताने. ओके. तर तुला सरांनी बोलवलंय टीम क्रिएट करायची. म्हणजे शेवटी तुम्ही जिथे काम करताय ना, तिथल्या सगळ्या लोकांना ही गोष्ट माहिती आहे की ही व्यक्ती या गोष्टीमध्ये आहे. त्याच्यामुळे मला ऑफिसकडनं थोडंफार फ्रीडम तुम्ही म्हणू शकाल की मला ऑफिसकडनं फ्रीडम मिळतं की मला तेवढं ऍडजस्ट केलं जातं ऑफिसकडनं की हा या गोष्टीसाठी गेल्यानंतर याचं काम सांभाळून गेलाय ना, याच्याकडे पेंडन्सी काही नाहीये, हे प्रकरण कोणते पेंडिंग नाहीये, याच्याकडच्या केसेस पेंडिंग नाहीये ना, तर मग मला कोणाचा फोन येत नाही. किंवा मी वास्तविक तिथे काम करत असताना मी स्वतःची टेंडन्सी ही ठेवली आहे की माझ्याकडे कोणाचं काम प्रलंबित राहता कामा नये, जेणेकरून तो माणूस हरेसमेंटने मला फोन नाही करणार. त्याच्यामुळे मी माझे 100% ऑफिसला गेल्यानंतर माझे कामं पूर्ण पार केल्यानंतर मी ऑफिसमधनं बाहेर पडतो, जेणेकरून त्या पेंडन्सीमुळे आपल्याला कॉल पण येत नाही आणि आपल्याला जे आपले वरिष्ठ आहे त्यांचा प्रेशर पण नसतो आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना माहित असल्यामुळे साधारणतः काही प्रॉब्लेम येत नाही. आता असा काही किस्सा घडलाय का कधी की तुम्ही आता सांगितलंच की तुम्ही तुमचं काम सांभाळून क्रिकेटसाठी जातात, पण असं कधीतरी तुमचं आता जवळपास 20 वर्षाचं करिअर ऑलमोस्ट होत आलंय क्रिकेटमध्ये, त्यात तुम्ही जॉबला लागून आता झाले असतील साधारणतः एक 7-8 वर्ष. मग या 7-8 वर्षाच्या करिअरमध्ये असा कधी किस्सा घडलाय का की बाबा तुम्ही ऑफिसला काही एकदम रेअर केसमध्ये असेल, तुम्ही ऑफिसला काहीतरी वेगळं सांगितलंय आणि तुम्ही ऍक्च्युअल मध्ये गेलाय मैदानावरती, तर असं काही किस्सा तुमच्याबद्दल घडलाय? नाही, अजूनपर्यंत असं तर काही झालं नाहीये. परंतु एक गोष्ट घडली आहे नक्की की ती सांगेल मी की ती प्री प्लॅन नव्हती. ओके. प्री प्लॅन नव्हती. आमची मॅच होती, मॅच आली आणि सेम डे रात्री आदेश निघतो की उद्या अतिक्रमणाची कारवाई आहे. बर. आणि सेम डे मी टीमला सांगतोय रात्रीतून की बाबा मला असं असं मेसेज पडला आहे, माझा आदेश निघालाय, मला उद्या टीम सोबत जॉईन होता येणार नाही. या गोष्टी घडतात. बाकी असं नाही झालं की मी मॅचला गेलो आणि इकडे वेगळं. एक फर्स्ट डे बिफोर मी कळवून देतो की माझं असं असं काम निघालंय. नाही, तुम्ही हे टीमला कळवलं, पण मला असं जाणून घ्यायचं की तुम्ही ऑफिसला कधी असं कळवलंय की बाबा मी आज आजारी किंवा मी आज सिक लीव्ह वरती आणि मी ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड वरती, असं काही किस्सा घडलाय का आतापर्यंत? तसं अजून घडलं तर नाहीये, कारण की मला सांगायला आवडेल आवर्जून की ज्या वेळेला मी ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळत असतो
तर माझे ऑफिसवाले बघत ओके असतात. ओके ठीक आहे. आणि जर मालेगावात मॅच असेल हा हा तर माझे वरिष्ठांपासून तर जे सगळे सोबतचे लोक आहेत ग्राउंडवरती हे असतात. सगळे लोक मला सपोर्ट करण्यासाठी ग्राउंडवर आवर्जून उपस्थित असतात. आणि ते पण त्यांचे सगळे काम सांभाळून जेव्हा लंच टाइम असतो त्या लंच त्यावेळी टाइम मध्ये आवर्जून ते मॅच पाहायला तिथे असतात. येतात. आणि संपूर्ण महापालिकेला नोंद असतं की आज याची मॅच आहे म्हणून. ओके. तर मग आता तुम्ही साधारणतः टेनिस क्रिकेटमध्ये आलात 2007, 6, 7 किंवा 8. तर मग त्यावेळेसचं ग्रामीण क्रिकेट किंवा त्यावेळेसचं टेनिस क्रिकेट आणि 2022 किंवा 23 नंतरचं टेनिस क्रिकेट, ग्रामीण टेनिस क्रिकेटबद्दल मी बोलतोय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवतोय का, की त्यावेळेस ही गोष्ट होती, त्यावेळेस ही गोष्ट नव्हती, आत्ता ही गोष्ट आहे, किंवा आत्ता असं घडायला पाहिजे किंवा त्यावेळेस ह्या गोष्टी नव्हत्या, असं काही तुम्हाला म्हणजे डिफरन्स काही जाणवतोय का? सध्या आणि तेव्हाच्या क्रिकेटमध्ये असंख्य डिफरन्स आहेत. एक महत्वाचं सांगेल हं. की त्यावेळेला जर तुम्ही ग्रामीणचं असो किंवा सिटीचं असो, तुम्ही एखाद्या प्लेअरला जर फोन केला ना तर त्याला तुमच्या शब्दाची व्हॅल्यू होती बर. की बाबा तू फोन केलाय ना हं. तर मी खेळायला येणार. नक्कीच. किंवा ग्रामीण भागातलंही असेल की तुम्ही फोन केलाय, मला ज्याचा फर्स्ट कॉल आला मी त्याच्याकडनं खेळायला जाणार. हो. आणि तेव्हाचं क्रिकेट एवढं अपडेट नसल्यामुळे ना की बाहेरून प्लेअर कोण येणार हे कोणाला नोंद नसायचं की कोणत्या टीम मध्ये कोणता प्लेअर येणार आहे. परंतु एवढं नोंद असायचं की कोण कोणत्या टीम मध्ये खेळतंय, एक्स्ट्रा कोण येतंय ते नाही माहिती, माहिती नाही. पण जे येणार आहेत ते सगळ्यांना माहिती असायचे. परफेक्ट येणार आहे माहिती. आणि तेव्हाचं ग्रामीणचं क्रिकेट कसं होतं की त्या बिचारांकडे काही डेव्हलपमेंट नाही. ते एक स्पर्धा आयोजित करायची म्हणून कसं तरी ग्राउंड रेडी करायचे, कसं तरी सगळ्या टीमला तिथे बोलवायचे आणि त्यांच्याकडनं प्लेअर लोकांचा सपोर्ट मिळायचा. म्हणजे साधारणतः आम्ही पण खेळायला गेलो तर आम्ही 2 गोष्टी त्यांना मदत करू लागायचो की बाबा आता विकेट अशी नाहीये ना तर एक काम करू आपण अशी करू म्हणजे ती उद्या तरी व्यवस्थित होईल. पण आताची कंडिशन अशी की प्लेअरला वाटतंय की मी स्टार आहे, मी कशाला त्यांना सांगायला पाहिजे, मला काय गरज पडली आहे. किंवा आताची कंडिशन अशी की कोणताही प्लेअर घ्या तुम्ही, तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत माहित नाही तो कोणत्या टीम मध्ये खेळणार आहे आणि तो पण वास्तविक सांगत नाही. तेव्हाचं क्रिकेट असं नव्हतं. मला पहिला फोन आलाय बाबा मला त्याच्या शब्दासाठी जायला लागेल, मी त्याला शब्द दिलाय, मी ग्राउंडवर जाणार. पण आताची कंडिशन अशी आहे, ग्रामीणचे पण सगळे स्टार झाले आता. जसं युट्यूब लाईव्ह आलंय तसं सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते स्टारडम आलेलं आहे की व्हिडिओज माझ्या बनल्या आहेत, मी लाईव्हला खेळतोय, मला टीम्सचा डिमांड आहे, मग मी ठरवणार मला कोणाकडनं खेळायचं. मग आता तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही आत्ताच सांगितलं की त्यावेळेस कॉलला महत्व होतं किंवा शब्दाला महत्व होतं, मग आत्ताच्या क्रिकेटमध्ये ते नाहीये का? आताच्या क्रिकेटमध्ये ते महत्व कुठेतरी लोप पावत गेलंय. आता असं म्हणायला हरकत नाही की पॅकरच्या तुम्ही किती जवळ राहताय हे महत्वाचं झालंय. बरं. किंवा एखाद्या टीमच्या कॅप्टनच्या तुम्ही किती जवळ राहताय हे झालंय तुम्हाला इन टीम खेळण्यासाठी. पहिले परफॉर्मन्स बेसिसवर मी तुम्हाला सांगतोय की माझी जर्नी स्टार्ट कुठून झाली की मला खेळवण्यासाठी बाहेर माझ्यासाठी प्लेअर थांबलाय मला घ्यायला. आत्ताची कंडिशन तशी नाहीये. आता तुम्हाला ट्रॅव्हलिंग टाकायला लागेल तेव्हा तुमचा प्लेअर तिथपर्यंत पोहोचतोय. तेव्हा तर तसं नव्हतं. टीमचा एक माणूस तुम्हाला घ्यायला उभं राहणं म्हणजे हे तुमच्या स्पोर्ट्ससाठी त्यांचं डेडिकेशन प्लस त्यांचा रिस्पेक्ट तुमच्या स्पोर्ट्ससाठी. सध्याच्या कंडिशनला ती गोष्ट कुठेतरी गेलीये. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय म्हणून तुमच्या डोक्यात ते स्टारडम आलंय आणि मग तुम्ही ठरवताय की मला ट्रॅव्हलिंग पण मिळायला पाहिजे, मी तुमच्यासाठी खेळतोय म्हणून मला काही चार्जेस पण मिळायला पाहिजे, असं प्रत्येकाच्या डोक्यात सध्याच्या कंडिशनला आहे. आत्ताच्या प्लेअर लोकांच्या डोक्यात असं शिरलंय का की बाबा मी स्टार आहे आणि मला पैसे दिले तरच मी क्रिकेट खेळणार, असं तुम्हाला वाटतंय का किंवा असं तुम्हाला म्हणायचंय का? एक्झॅक्टली. काही प्लेयर्सचं तर असं झालंय, आता नाव नाही घेणार आपण कोणाचे, की मला हा इतके देतोय मग तुम्ही मला तितके देणार का, किंवा मग ती टीम मला इतकं द्यायला म्हणते तर तुम्ही मला देणार का. वास्तविकता माझ्यासोबत घडलेल्या किस्स्यांमध्ये मी सांगतो बाबा तुला जी टीम सगळ्यात जास्त देत असेल ना तू त्याच्याकडनं खेळ. मला जो प्लेअर रिप्लेस करायचा मी रिप्लेस करून घेईल, मला काय प्रॉब्लेम नाहीये. पण तुला वैयक्तिक तुझ्यासाठी जर एखादी टीम पैसा माझ्यापेक्षा जास्त देणार असेल आयकॉन बसण्यासाठी म्हणा किंवा एखाद्या टीम मध्ये ओपनला खेळण्यासाठी
तर मी त्याला सांगतो की ही तुझा चॉईस आहे. शेवटी तू कुणाकडनं खेळायचा हा तुझा चॉईस आहे. मी जे क्रिकेट खेळलोय त्याच्यामध्ये मी सांगेल आजपर्यंत जे पण 18-20 वर्षाचं करिअर असेल की माझ्यावर ही टीका कधीच होणार नाही की पराग शेवाळे लारा हा पैशांसाठी खेळला होता किंवा याने पैसे मागितले की मला आधी पैसा टाका त्याच्यानंतर मी क्रिकेट खेळेल. मी आजपर्यंत सांगतो मी नाशिकमध्ये खेळलो असेल, मी कुठेही खेळलो असेल, मी नाशिकच्या प्रीमियर लीग पण खेळलो, मी माझ्या वैयक्तिक ट्रॅव्हलिंगने जातो, मी माझ्या वैयक्तिक ट्रॅव्हलिंगने येतो, मी माझं वैयक्तिक जेवण करतो, मी माझं स्वतःचा वैयक्तिक खर्च करून का बरं तर माझं क्रिकेट आवड आहे, माझं प्रेम आहे क्रिकेटवर म्हणून मी. पण आताची कंडिशन तशी नाहीये. सगळ्यांना मग इकडे कंपॅरिझन तिकडे कंपॅरिझन, ही टीमच पाहिजे, या टीम मध्ये चांगले प्लेअर आहे मग मी इकडूनच खेळणार. आताचे प्लेअर पहिले विचारतात की टीम मध्ये कोण कोण आहे. हो नक्की. आमच्या वेळेला मी जसं क्रिकेट खेळतो तसं आम्ही कोणाला विचारलं नाही की बाबा तुझ्या टीम मध्ये कोण कोण आहे, तू आम्हाला बोलवलं बस मी खेळायला येणार, बाकीचं मला नाही माहिती तुझ्या टीम मध्ये कोण आहे. हो. परंतु आताची कंडिशन काय आहे की सगळे टीम पाहून खेळतात की कोणती विनिंग पर्सेंटेज वाली टीम आहे, मग आपण त्याच टीम मध्ये खेळायचं. बाकीच्या टीमला आपण सांगायचं की माझं जमणार नाही, मी त्यांना हो म्हंटलोय किंवा मी त्यांच्या सोबत खेळतोय. मग आता तुम्ही बऱ्यापैकी ठिकाणी तुम्ही मगाशीच सांगितलं की तुम्ही आणि गामाभाऊ मिळून टीम टाकतात टुर्नामेंटला चांगल्या. मग असा एखाद्या ओपन टुर्नामेंटसाठी तुमचा काही किस्सा आहे का की बाबा ह्या प्लेअरला मी सांगितलं होतं, हा प्लेअर मला हो बोललाय, किंवा काही पैशाचं असेल तुमचं आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत असं काही घडलंय का बाबा वेळेवर तो प्लेअर फोन करून सांगतोय मला हा पॅकर एवढे पैसे देतोय आणि मला तुम्ही एवढे देत असाल तर मी येतो, असं काही तुमच्यासोबत घडलंय का? मी सांगतो काय की नाव घेणं योग्य नाहीये. सगळे प्लेअर आपले, सगळ्यांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हे बघा आपलं कसं आहे की तुम्ही नाव नका घेऊ, पण तुम्ही हा जर किस्सा सांगितला ना की त्या प्लेअरला ऑटोमॅटिक त्याचं रिअलायझेशन होईल. आपल्याला काय करायचंय की ग्रामीण क्रिकेट असेल किंवा शहरी क्रिकेट असेल किंवा नाशिकचं क्रिकेट असेल, आता जर आपण विचार केला नाशिकच्या क्रिकेटचा तर नाशिकच्या क्रिकेटमध्ये टॅलेंट खूप आहे पण प्लॅटफॉर्म नाहीये. ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य करायला लागेल. पण तुमच्यासोबत जर असं किंवा त्या प्लेअरला रिअलाइज करून द्यायचं की बाबा नाही आपण चुकलोय, आपण नेक्स्ट टाइम असं नाही करणार, किंवा नंतरही तुम्ही हे बघा चांगलं क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना नेहमीच मागणी आहे नाशिक जिल्ह्यात, किंवा नाशिक जिल्ह्याच्या बाहेरूनही खेळाडू येतात. तुमचा नाशिक जिल्ह्याच्या बाहेरचाही खेळाडू असेल किंवा कोणी असेल सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणारच आहे. त्याच्यातून जर मला फक्त किस्सा माहीत करून घ्यायचा आहे की त्या प्लेअरला त्या गोष्टीचा रिअलाइज होईल आणि तो प्लेअर त्याच्यानंतर ती गोष्ट करण्यास परावृत्त होणार नाही, हे फक्त मला या माध्यमातून संदेश द्यायचा आहे की बाबा असं काही कोणी असेल तर तसा एक जर तुमच्यासोबत किस्सा असेल, तुम्ही नाव नका सांगू पण तुम्ही किस्सा असेल तर तो जरूर सांगा असं मला वाटतं. जसं आम्ही टीम टाकतोय म्हणजे आता टेनिस क्रिकेटच्या भाषेत पॅकर, येस, हा नवीन कन्सेप्ट या लोकांनी आणलाय. ओनर बाजूला गेला, पॅकर आलाय आता. तर जसं आम्ही टीम टाकायला लागलो तर आमच्या मालेगावातलीच मोठी स्पर्धा असते, त्या स्पर्धेसाठी मी नाशिकच्या बाहेरचा परंतु ग्रामीण भागातला आयकॉन मी केला होता. बरं. त्या ग्रामीण भागातल्या आयकॉनचं आणि माझं बोलणं झालं, मला त्याने यस सांगितलं. ओके. आता मी एक्सपेक्ट करत होतो की त्याने मला यस सांगितलंय म्हणजे यस आहे. येस. परंतु बिफोर टुर्नामेंट एक वीक ॲगो तो मला सांगतो की मला समोरच्या टीमने ऍडव्हान्स मारून दिला, मी तिकडूनच. सेम टुर्नामेंट ओके. सेम टुर्नामेंट माझ्याच हाफमध्ये सेम टुर्नामेंटला तो सांगतोय की समोरच्या टीमने मला ऍडव्हान्स टाकून दिला, मी त्यांना नाही म्हणू नाही शकत. मग ते शेवटी तुम्ही कोणत्या बाजूने गेले क्रिकेट खेळण्यासाठी, तुम्ही आर्थिक स्वरूपामध्ये तुमची देवाणघेवाण झाली म्हणून. परंतु आज पण मी सांगेल की मी ज्या टीमला यश म्हटलोय ना मी त्याच टीमकडनं खेळणार. लाख त्याच्यामध्ये अगेन्स्ट मध्ये गामा भाऊ पण असला, गामा भाऊ पण समोरून असेल, पण मी जर हा म्हटलोय ना बाबा मी तिकडून खेळेल, तू तिकडून खेळू शकतो, तुला जर त्यांनी पहिला प्रेफरन्स तुला दिलाय पण मला यांनी दिला असेल तर मी तुझ्या अगेन्स्ट मध्ये खेळेल. बॉबी असेल म्हणजे जे आम्ही सोबत खेळतोय, तुला मला पहिला प्रेफरन्स ज्याने दिला मी त्याच्याकडनं खेळतोय. किंवा मी डायरेक्ट तोंडावर सांगेल की बाबा ही माझी टीम असते, ही टीम नसेल तर मी तुझ्याकडनं खेळतोय. पण हे क्लिअर सांगा की मी यांच्यासोबत खेळणार, हे नसले तर मी तुझ्याकडनं खेळतोय, पण हे स्पष्ट तोंडावर सांगा. हे नका सांगू की तू मला सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मला समोरच्याने पैसे मारून दिले आणि आता मी त्यांना काय उत्तर देणार. त्याच्यानंतर सेम टुर्नामेंट परत एक मालेगावातल्या मोठ्या टुर्नामेंटला सेम माझ्यासोबत 2 आयकॉनचे फर्स्ट डे सेकंड डे. टुर्नामेंटचं नाव बिग बॅश.
अल अजीज बिग बॅश. ओके. सेम टुर्नामेंट 1 मंथ बिफोर निजामबाई पॅकर होते सोबत. निजामबाईंने त्यांच्या चॉईसचा एक प्लेअर आहे नाशिक जिल्ह्यातला, बर. ग्रामीण सिटी. सिटी ओके. नाशिक जिल्ह्यातला. त्यांचा म्हणजे पहिले 5 जर प्लेअर त्यांच्याकडनं मागणार तुम्ही तर ते पहिलं नाव देणार तेच. ओके. असा प्लेअर ज्याला नाव? त्यांनी स्वतः महिनाभरापूर्वी सांगितलं. नाव सांगू शकता? नाही, लिजंड आहे तो. ओके. तो त्याच्या चांगल्या फॉर्म मध्ये टच मध्ये आहे. ठीक आहे. त्याला त्यांनी सांगितलं की तेरे को खेलना रहेगा. हा. समोरून त्याला सांगताय की मैं खेलूंगा. हम्म. आणि जस्ट तुमच्या मॅचच्या 2 days बिफोर समोरची व्यक्ती म्हणते की मला बारामतीला टुर्नामेंटला 2 days बिफोर. मला बारामतीला टुर्नामेंटला मी सांगितलं होतं, मी विसरून गेलो होतो तुम्हाला सांगायचं. माझी आता तिकडे मॅच आली आहे, हा. मी तिकडे निघून जाणार आहे. बर. ठीक आहे. मी मग? आजपर्यंत मला कोणी म्हणू शकत नाही की मी याच्याकडनं खेळायला गेलो नाही म्हणून याने असं केलं, याने तसं केलं, किंवा याने ग्राउंडवर वादावादी केली, किंवा याने चालू मॅच मध्ये म्हटलं की हा कसं काय खेळतो, मी बघतो, असं तसं. जरी माझी पार्श्वभूमी माझ्या फॅमिलीच्या मागे पॉलिटिक्स जरी असेल तरी मी आजपर्यंत मला कोणी म्हणणार नाही की याचं ते पॉलिटिक्स किंवा जे राजकारण आहे हे याने क्रिकेटमध्ये वापरलं. हा टॅग पण मला कधी कोणी लावणार नाही की याने पॉलिटिक्सचा वापर केला चालू मॅच मध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. ही गोष्ट जी तुम्ही आता सांगितली ना, ही कदाचित नाशिक जिल्ह्यात मालेगाव सोडता बाकीच्या तालुक्यांना माहिती नसेल की बाबा पराग शेवाळे ही गोष्ट घडलेली नाही. कारण काय होतं, मालेगाव मधलं क्रिकेट की आता मी जेवढंही बघतोय ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून, जेवढंही मी जिल्ह्यात फिरतोय त्या माध्यमातून, मालेगावचे प्लेअर नाशिक साईडला जास्त खेळत नाही. लीग वगळता आत्ता चालू झालंय, हे वर्ष सोडलं, मागच्या वर्षीपर्यंत मालेगावची टीम नाशिकच्या त्या भागात खेळत नव्हती. याचं काही स्पेसिफिक रिझन आहे? स्पेसिफिक असं काही रिझन नाहीये. पॅकर्सचाच इश्यू असतो. मी जसं म्हटलो की प्रत्येकाची चॉईस असते की ज्या टीम मध्ये चांगले प्लेअर असतील त्या टीमला ओनर पण म्हणतो की मी आता सध्याची कंडिशन, जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्हाला काही घेणं देणं नव्हतं समोरून कोण येतंय. जरी त्यावेळेला मी सांगतो की आम्ही जेव्हा दिंडोरी खेळत होतो, इगतपुरी खेळत होतो, नाशिक खेळत होतो, समोरून मुन्ना असेल, रोहित असेल, तुषार असेल, केसी असेल, समद असेल, परत तुमचा राहुल असेल, जे आता नाही आहेत बॉलर, राहुल महेश, सिब्बान असेल, की आम्ही त्यावेळेला हा विचारच करत नव्हतो की आमच्या अगेन्स्ट कोण येतंय. आम्हाला फक्त एवढंच आहे की बाबा तुम्ही तुमच्याकडे स्टार, आपला जो गेम होईल तो होईल. पण आताची कंडिशन कशी आहे, प्लेयर्सची मानसिकता अशी झाली की यार समोरून एवढा मोठा प्लेअर येतोय आणि मग आपण कसं काय खेळायचं. सध्याच्या टीमच्या एंट्रीज कमी होण्यामध्ये हे पण एक मोठं रिझन आहे की समोरच्या टीम मध्ये जर एवढे पॅक आहे तर मग आपण कशाला टाकायचं टीम, मग आपण कशाला खेळायचं त्या ठिकाणी. ही मानसिकता सध्याच्या क्रिकेटमध्ये आहे. किंवा ओनर पण विचार करतोय की सामने वाला टीम में इतना स्ट्रॉन्ग अगर प्लेयर है तो अपन ने टीम डाल के कुछ फायदा ही नहीं है. ओके. ही टेंडन्सी सध्याच्या कंडिशनला आली. अगर अपना वो लेवल का टीम बनता है तो अपन खेलेंगे. ओके. अशी सध्याची मानसिकता झाल्यामुळे आणि ते पॅकरचा इश्यू असल्यामुळे त्या साईडला कधी क्रिकेट खेळलं गेलं नाही. आणि जे पण खेळलं गेलं तर मी सांगतो काय की शेवटी हे लोक समोर येणार हे फिक्स असायचं आणि त्यांच्याशीच आपली मॅच होणार जी पण असेल प्राइस साठी. हे गणित फिक्स होतं. आणि आताचे सगळे जे आहेत ते विचार करून खेळतात की आपण कोणत्या टीम मध्ये खेळायला पाहिजे हे ते स्वतः ठरवताय. आम्ही असं ठरवत नव्हतं. आम्हाला जो फोन करतोय आम्ही त्याच्याकडनं घेणार हे आम्ही ठरवत होतो. सध्याच्या कंडिशनला ते गेलंय. आणि मी जसं तुम्ही मला तो विचारला की सर, सेम टुर्नामेंटला 2 आयकॉनची सिस्टीम होती आणि फर्स्ट आयकॉनने आम्हाला हे सगळं झालं. त्याच्यानंतर आम्ही विदाऊट आयकॉन टुर्नामेंट क्वालिफाय केली. ओके. लीग स्टेजला आम्ही क्वालिफाय केली. मग असं काय झालं की सेकंड आयकॉनने नेक्स्ट डेला, फायनल डेला सेकंड आयकॉनने आमच्या सोबत सेम सीन केला. त्याने सीन असा केला की माझा पाय दुखतोय, ओके, मला बॉलिंगच होणार नाही माझ्याकडनं, ओके, मी टाकूच शकत नाहीये आणि माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे तर मला माझ्या वाईफ सोबत मला जायला. तू जेन्युइन रिझन आहे, चला तुझी अॅनिव्हर्सरी आहे, तू खेळ, तू जाऊ शकतो, फॅमिलीला प्रायोरिटी मी देतोय तर तू पण द्यायलाच पाहिजे. पण ज्या वेळेला सेम डे तुम्ही हे विचार करायला पाहिजे की आता अशी कंडिशन नाही की तुम्ही कुठे खेळताय हे कोणाला कळत नाहीये.
लाईव्ह असल्यामुळे आणि युट्यूब असल्यामुळे आणि तुम्ही जर मोठ्या टुर्नामेंटला जाता म्हटल्यावर क्रिकेट खेळणारा, टेनिस बॉल खेळणारा प्लेअर चुकून का असेना त्या चॅनलवर ती मॅच थोडा येतोच. वेळ का असेना बघतोच नक्कीच. आणि ज्या वेळेला त्याला ओळखीतला प्लेअर दिसतोय तर तो आवर्जून पूर्ण मॅच बघायला जातो. आणि सेम मला त्या व्यक्तीने हे सगळं रिझन दिल्यानंतर तो ती दुसऱ्या व्यक्ती दिवशी त्या दिवशी, ज्या दिवशी आमच्या इथे मॅच आहे त्या दिवशी ती व्यक्ती धर्मवीर चषक मध्ये बॉलिंग करते, तिथे मिडल ओके. ओव्हर टाकते. ओके. तर मग ते कुठेतरी मग तुम्ही प्रायोरिटी कोणत्या गोष्टीला देणार? देतात. हेच जर तुमचं फायनल नाहीये तर तुम्ही क्रिकेट खेळताना हा तर विचार करा की बाबा मी क्रिकेट खेळत असताना माझ्या स्वतःच्या प्रतिमेला धक्का किती बसला पाहिजे, किंवा ऍज अ क्रिकेटर म्हणून लोकांनी मला रिस्पेक्ट देत असताना माझ्या कोणत्या गोष्टीचं माझं पाऊल असं नको पडायला की माझं तो बॅड इम्प्रेशन जायला Yes, पाहिजे. yes, हा नक्कीच. विचार प्रत्येक क्रिकेटरने केला पाहिजे की आताची कंडिशन अशी झाली आहे की सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही नाही, त्याच्यासमोर. बरोबर. तुम्हाला फेम द्यायचंय की तुम्हाला झिरो करायचं हे सोशल Social मीडिया media ठरवणार आहे ठरवतं. आजच्या कंडिशनला. हो. की तुम्हाला हिट करायचं की तुम्हाला फ्लॉप करायचं हे सोशल मीडिया ठरव. आणि तुम्ही सेम डे ठीक आहे आम्ही सेमीफायनलला बाहेर झालो, हरकत नाहीये, तुम्ही पण विदाऊट मग तुम्ही आम्हाला जे रिझन दिले ना त्या रिझनने जर तुम्ही गेले ना हा. तर आम्हाला पण स्वतःला त्या गोष्टीचा खेद नाही वाटणार नाही की यार आम्ही तुला सोडलं किंवा तू आम्हाला न सोडता तिकडे गेलाय, ते डेडिकेशन तू फॅमिलीसाठी देतोय, तर आम्हाला कुठेतरी ती हार चांगल्यासाठी. पचवता Yes, येईल yes, चांगल्या yes, पद्धतीने. yes, नक्कीच. परंतु जर अशी गोष्ट घडते आणि मग कुठेतरी क्षुल्लक कारणावरनं मॅच आपली जाते आणि सेम डेज आपण त्या व्यक्तीला तिथे खेळताना बघतोय, बघतोय. तर मग ते कुठेतरी खेद आपल्याही झाला. मनाला वाईट वाटतंय हो. की आपण जे क्रिकेट खेळलो त्याच्यामध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये किती फरक झाला. डिफरन्स आहे. ओके. खेळाडू नाशिक जिल्ह्यातला आहे, नाशिक ग्रामीण सिटी. सिटी. ओके. म्हणजे हा एक नक्कीच चांगला संदेश आहे की तुम्ही खेळा, तुम्ही नक्कीच खेळा, पण तुम्ही खरं बोलून क्रिकेट खेळा. हा एक खूप महत्वाचा संदेश या ठिकाणी तुमच्या मार्फत दिला जातोय. मग आता लीग क्रिकेट मोठ्या प्रमाणात वाढलंय, तर मला एक गोष्ट नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. आता मालेगावमध्ये भरपूर लीग झाल्या माझ्या माहितीनुसार, ठीक आहे. तर मग आता नाशिक जिल्ह्यात असं काय होतंय, म्हणजे सिन्नर तालुका असेल, निफाड असेल, दिंडोरी असेल, सुरगाणा असेल, पेठ असेल किंवा कळवण असेल, तर माझ्या माहितीनुसार जिल्ह्यात 3 ते 4च लीग अशा होतात की जिथे संपूर्ण जिल्ह्याला चान्स मिळतो. बरोबर. नक्कीच. तर मग तुम्हाला काय वाटतं, आता सपोज मालेगावमध्ये पण लीग झालेल्या मी ऐकलंय, मालेगाव मर्यादित झाल्या. आताची एक रिसेंट तुमची रबरची टुर्नामेंट खूप मस्त झाली. त्याच्या अगोदर एक टुर्नामेंट मला वाटतं झाली पूर्ण छत्रपती. डिस्ट्रिक्टसाठी. छत्रपती. तर आता छत्रपती लीग अजून ओझरला पण होते, पण त्यांनी पूर्ण जिल्ह्याला चान्स दिला. बरोबर. त्याच्यानंतर कळवणमध्ये एक टुर्नामेंट झाली होती, अजय गायकवाड रवळजी प्रीमियर लीग किंवा दंडे हनुमान प्रीमियर लीग त्या टुर्नामेंटचं नाव होतं. तिथे पूर्ण जिल्ह्याला चान्स होता. मग तुमचं काय मत आहे की लीग क्रिकेट तालुक्यापुरता मर्यादित पाहिजे की त्याला पूर्ण जिल्ह्याला चान्स देऊन किंवा पूर्ण जिल्ह्याचे प्लेयर एकत्रित करून ती टुर्नामेंट भरवली, तर तुमचं याच्यावरती काय मत आहे? आजची कंडिशन अशी झाली ना की जो टुर्नामेंट आयोजक जो असतो त्याच्याशी तुम्ही जर थोडासा पण वाद घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो सांगतो की टुर्नामेंट माझी आहे, नियम मी ठरवणार. ओके. ही अशी गोष्ट टेंडन्सी ही सगळ्या गोष्ट झाली आयोजकांनी नाही केली आहे. पाहिजे आयोजकांकडनं. ती केली आहे. तर हम्म. त्याला आता ज्या वेळेला ते लोक रिझन देतात ना, आता जे माझ्यासोबत झालेल्या गोष्टी आहे त्या बाकीच्या टीम सोबत पण झालेल्या आहे नक्की. हो हो. मग त्यावेळेला त्यांची मानसिकता काय होते, मी नितीन भाऊ राजगिरे आहे ना नाशिकचे, त्यांच्याशी पण माझं त्या गोष्टीवर भरपूर चर्चा झाली, किंवा नाशिकच्या प्लेयरांसोबत रोहित असेल, मुन्ना असेल, समद असेल, यांच्याशी पण चर्चा झाली की होतं काय की ज्या वेळेला अशी गोष्ट घडते ना त्यावेळेला मग इकडे तालुका वाईज किंवा जे एक गाव एक क्रिकेटवाले असतात ना, त्यांची टेंडन्सी काय होते की यार समोरच्या टीमचं नुकसान होतंय, एक विशिष्ट प्लेयरांमुळे सांगतोय मी. हो. पण त्याचा जो असतो विरोध, त्या एका प्लेअरचा विरोध सगळ्या प्लेयरांकडे चालला जातो. जे वास्तविकता मी सांगतोय की माझं नितीन भाऊंचं जे कन्व्हर्सेशन झालं होतं लास्ट टाइम, की ज्या वेळेला नाशिकचे स्टार प्लेअर ज्यांना आपण व्यावसायिक क्रिकेटमध्ये आता बघतो, त्या व्यावसायिक क्रिकेटरांना किंवा त्या स्टार प्लेयरांना इथे मानधन दिलं जातं, खेळण्यासाठी बोलवलं जातं, ट्रॅव्हलिंग सगळ्या गोष्टी त्यांना पुरवल्या जातात. त्यावेळेला ते इथे येत नाही, त्यावेळेला आम्हाला संपूर्ण गावाचा रोष अंगावर घ्यायला लागतो. बरोबर. की तुम्ही हे केलं होतं,
आणि तो प्लेअर माझ्याकडनं खेळायला आला आला नाही, नाही. याची जबाबदारी तुम्ही घेणार का? बर, मग त्यावेळेला आपल्याला उत्तर देणं कठीण आहे. काय उत्तर देणार आपण, हम्म, की तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही असं केलं होतं, हम्म. पण आता ते प्लेअर आले नाही, मग याची जबाबदारी कोण घेणार? मग याला कारणीभूत तुम्हाला काय वाटतं? याला कारणीभूत आयोजक आहे की तो प्लेअरच आहे की जे Player. ओके मी तेच सांगतोय की आयोजक ज्या वेळेला या फॉर्मॅटमध्ये टुर्नामेंट घेतात ना, घेतात. हा. त्यावेळेला ज्याने मी एक मताचा आहे की माझं जर जमत असेल तर मी फॉर्म टाकायला पाहिजे, कोणतीही Yes, लीग टुर्नामेंट नक्कीच, असो. नक्कीच. आणि जर माझं जमत नाहीये ना, हम्म. तर मी फॉर्मच टाकणार नाही. जर मी स्टार आहे तर मग मला आयकॉन करा, नाही तर मग फॉर्म नका भरू. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर कोणी आयकॉन करत असेल तर तुम्ही खेळा, हो नाहीतर तुम्ही खेळू नका. हो. काय होतंय, प्लेअरचं टीमचं नुकसान होतंय, तुमचं वैयक्तिक कोणत्याही प्लेअरचं काही नुकसान होत नाही. नाही. मी सांगतो ऍज अ पॅकर म्हणून सांगतो मी, आता मी प्लेअर पासून तर पॅकर पर्यंतचा माझा जो प्रवास आहे, हा, हो. त्याच्यामुळे मी सांगतो की ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळणारा जेव्हा स्वतः पॅकर होईल, ओनर होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरं पॅकरची कंडिशन काय काय असते. असते. येस येस. जेव्हा तुमच्यावर स्वतःवर हो. वास्तविक येईल ती गोष्ट, हो. जी गोष्ट दुसऱ्यांसोबत घडताना आपण बघतो, ती गोष्ट जेव्हा तुमच्यासोबत घडते हा. ना, त्यावेळेला संपूर्ण गाव काय म्हणतंय की आता सांग काय उत्तर आहे याच्यावर. बरोबर. त्यावेळेला तुम्ही गावासमोर स्टँड काय घेणार, हो. हे तुम्हाला स्वतःला प्रश्न पडतो की आताच्या कंडिशनला मी काय स्टँड घ्यायचं. हो हो. मग त्यावेळेला गाव ठरवतं की, म्हणून आम्ही सांगतो की आपल्याच गावाशी मर्यादित टुर्नामेंट ठेवा, खेळा. हो. बाकीच्यांना इन्व्हॉल्व्ह करू नका, हो. ते येत नाही टायमावर. पण ही गोष्ट झाली स्टार बद्दल. आता नाशिक जिल्ह्यात नवोदित खेळाडू पण खूप आहेत, तर मग त्यांच्यासाठी आता तुम्ही एक चांगले पॅकर आहात, तुम्ही एक चांगले आयोजक पण आहात, तर मग जे की नवीन प्लेअर जिल्ह्यामध्ये तयार होतात किंवा तुमचा तालुका असेल, तालुक्याबाहेरचे असतील आसपासचे तालुके 2-3, तर हे जे नवीन प्लेअर येतात यांच्याबद्दल, यांचं टॅलेंट बाहेर यावं यासाठी काय करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं या गोष्टीतनं? की आता ठीक आहे स्टार प्लेअर येत नाही, ही गोष्ट एक साईडला राहिली, मग त्या स्टार प्लेअर लोकांना किती मोठा स्टार असेल, माझं असं मत आहे की तो स्टार प्लेअर किती स्टार असेल, जो टुर्नामेंटला आला नाही ना त्याला त्या गावात बॅन केलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे हे पण मला जाणून घ्यायचंय. आणि जे नवोदित खेळाडू आहेत मग त्यांचं टॅलेंट कसं बाहेर येईल, किंवा आता मालेगावमध्ये पण भरपूर खेळाडू असतील. आता माझा अजून एक प्रश्न असा आहे, तो याच्यानंतर येईल. पहिल्यांदा तर मला याचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल की नवोदित खेळाडू जे आहेत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांचं टॅलेंटेड कशा प्रकारे आपण बाहेर आणू शकतो? मी स्वतः वैयक्तिक माझं मत असं असेल की जे पण नवोदित खेळाडू आहेत ते साधारण याच लोकांना बघून इन्स्पायर होतात किंवा याच लोकांसोबत खेळून ते पुढे येत असतात. हो हो. किंवा जिथे आपल्याला लोकल टीम घ्यायची, तर शेवटी आता विभागाची टीम जेव्हा तुम्ही घेणार, गाव वाईज टीम घेणार, तर आपल्याला ते यंग टॅलेंट आपल्या सोबत घेऊन चालावं लागतं. हो. त्यावेळेला हो. तुमच्याकडे मर्यादा असतात प्लेयर्स खेळवण्याच्या. मग त्यावेळेला आपण त्यांना खेळवतो ना, तर मग आपण त्यावेळेला हा पण विचार केला पाहिजे की आपल्या एखाद्या कृतीतून या सगळ्या लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे. हा विचार जेव्हा माझ्या मनात येईल ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल की माझ्या वैयक्तिक एखाद्या कृतीतून ज्या पोरांचं आज फ्युचर नाहीये, जे पोरं आज कुठेतरी टेनिस क्रिकेटमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये पाऊल टाकताय, किंवा ज्यांचा दृष्टिकोन आहे, चांगलं टॅलेंट आहे त्यांच्याकडे आणि त्यांना व्यावसायिक क्रिकेटकडे येण्याची ओढ आहे किंवा ते होऊ शकतात, अशा प्लेयर्सचं आपल्याकडनं नुकसान नको, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टींचा त्यांना पण तोटा नको. आणि होतं काय आजच्या कंडिशनला, नाशिक जिल्ह्याचं जर क्रिकेट बघितलं ना तुम्ही ओपनची टुर्नामेंट घ्या किंवा लीग फॉर्मॅट घ्या, तुमचा 15चा जो स्क्वॉड असतो ना, तो पूर्ण 15चा स्क्वॉड जागेवर येतच नाही. याच्या मागचे कारण आपण शोधले पाहिजे, किंवा जे खेळाडू या सगळ्या गोष्टींसाठी आवाज उचलताय ना, त्यांचा आवाज कुठेतरी कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्यांचा समर्थन केलं पाहिजे की ही गोष्ट चुकीची घडते, या गोष्टींना तुम्ही आळा. आणि जसं तुम्ही म्हटले की बॅन केलं पाहिजे, तर आम्ही मालेगावला जे माझ्यासोबत घडलं त्याच्यानंतर प्लेअर बॅन करण्याचा विषय जेव्हा येतो, तेव्हा प्लेअर समोरून आम्हाला सांगतात की मला जर एखादी टीम घ्यायला इंटरेस्टेड आहे, मग तुम्ही आम्हाला कशाला विरोध करताय, किंवा वैयक्तिक तुम्ही नाही म्हटले म्हणून आम्हाला ते घेणार नाही. पण मग तुम्ही त्याच्या मागची तुमची पार्श्वभूमी बघा ना, की माझ्याकडनं बाबा चूक घडलीये, ठीक आहे, मी याच्यानंतर माझ्याकडनं अशी चूक होणार नाही, अशी पण आम्ही कोणी द्यायला तयार नाही. की बाबा माझ्याकडनं असं घडलंय म्हणून मी आता नेक्स्ट टाइम तुम्ही टुर्नामेंटला मला, ठीक आहे माझ्याकडनं चूक झालीये, मी नेक्स्ट टाइम माझ्याकडनं कधीच तुमच्याकडे असं काही होणार नाही, मला तुम्ही घ्या, पण ही पण हमी घ्यायला कोणी रेडी नाही आजच्या कंडिशनला. आणि सगळ्या मी सांगतो की इन्क्लुडिंग मी असेल, मी विचार केला पाहिजे की माझ्यासोबत खेळणारे जे यंग पोरं आहेत, ज्यांना आता टेनिस बॉल क्रिकेट खेळायचं आहे किंवा जे स्टार बनू शकताय,
आपण फक्त एवढंच म्हणतो की हा पुढे जाऊन स्टार बनेल. स्टार तो केव्हा बनेल, जेव्हा तुम्ही त्याला प्लॅटफॉर्म रेडी करून देणार, तुमच्या सोबत तुम्ही त्याला घेऊन घेणार, 2 गोष्टी तेव्हाच. तुम्ही त्याला सांगणार, 2 हो. गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडनं तो घेईल, त्यावेळेला तो स्टार होईल. पण तुम्ही जर पहिलेच तो स्टार बनायच्या आतच त्याचे पंख छाटणार तर तो बनणार नाही कुठून? बनू शकत. त्याच्यामुळे प्लॅटफॉर्म जर आपण देतोय ना, तर आपली स्वतःची जबाबदारी आहे की तो प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने आपण त्यांना उभा करून दिला पाहिजे. नक्की. त्याच्यामुळे प्रत्येक प्लेअर जो आज त्याला वाटत असेल की तो स्टार आहे किंवा तो एक चांगला क्रिकेटर आहे किंवा तो जिल्ह्यात आज नामांकित आहे, तर त्या प्रत्येकाची स्वतःची ही वाढलेली जबाबदारी आहे की जे पण आता त्याच्यानंतर येणारे ज्या पिढ्या असतील क्रिकेटच्या, या कशा घडतील ह्या त्याने स्वतःने त्याच्या विचार केला अनुभवातनं त्या घडवल्या पाहिजे, असं माझं वास्तविक मत आहे. ठीक आहे, ही गोष्ट झाली. आता माझं एक असं प्रश्न आहे की लीग क्रिकेट, ओपनचं क्रिकेट, तर तुम्हाला काय वाटतं की कुठल्या फॉर्मॅटमधनं किंवा कुठला फॉर्मॅट खेळाडूंसाठी सोयीस्कर आहे किंवा कुठल्या फॉर्मॅटमधनं नवीन खेळाडू आपल्याला मिळतील? आता ओपनचा जर विचार केला, ओपनचं क्रिकेट म्हटलं तर खूप चांगले चांगले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात, पण लीग क्रिकेटमधून पण तसे काही खेळाडू आपण म्हणजे ओपनसाठी खेळाडू तयार होऊ शकतात का? तुमचं काय मत आहे याच्यावरती? लीग क्रिकेट मी म्हणेल की ते नवोदित खेळाडूंसाठीचा प्लॅटफॉर्म, की जे आपण 2 आयकॉन असो किंवा हो. गावाचा एक कॅप्टन असेल, हो. या लोकांचा अनुभव त्याला मिळतोय म्हणून तो लीग क्रिकेट मधनं नाव करतोय आणि नेक्स्ट तो ओपन टुर्नामेंटला दिसतोय. त्याच्यामुळे लीग क्रिकेट जे असेल ते हे या यंग टॅलेंटसाठी, हो. त्यांना प्लॅटफॉर्म की हे दिसले पाहिजे जेणेकरून हे मोठ्या टीम मध्ये गेले पाहिजे पुढे. आणि ओपन टुर्नामेंटची गोष्ट तर मी सांगेल की ओपन टुर्नामेंट ही फक्त आयोजकांसाठी असते आजकाल, ओके. की त्यांना गावाला प्रेझेंट करायचं आहे, मोठ्या मोठ्या प्लेयर्सला बोलवायचं आहे, ते लोक ओपन टुर्नामेंट घेणार ज्यांना त्या गोष्टीसाठीच फक्त फेम आणि गावासाठी. ओके. परंतु मी म्हणेल की ज्या वेळेला तुमच्या गावातला यंग प्लेअर ज्या वेळेला खेळतो ना आणि तो परफॉर्मन्स देतो ना, त्यावेळेला मी सांगेल की मला नाही वाटत नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव सारखा क्राऊड कुठे असेल, कुठेच नाही मिळणार तुम्हाला. आमचं पूर्ण ग्राउंड पॅक असतं. कोणतीही तुम्ही नॉर्मल 2 दिवसाची साधारण 5,000 प्राइसची पण टुर्नामेंट ठेवली तरी ग्राउंड पॅक होणार. ओके. 2 दिवसात. एवढे लोक जर तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुमचा गेम बघण्यासाठी येतात ना, तर तुम्ही त्या जबाबदारीने खेळता आणि ते यंग टॅलेंट ज्या वेळेला अशा लोकांसमोर परफॉर्मन्स करतं ना, तर आपसुकच त्या सगळ्या लोकांचा प्रतिसाद त्याला असतो आणि त्याच्या मागे सगळं गाव असतं. हो, नक्कीच. आणि ते सगळे त्याला घेऊन फिरत असतात. मग या लोकांना जर आपण आता लीगला देणार आणि जेव्हा ओपनचा विषय असतो तर ऑलरेडी सगळे स्टार असतात, त्याच्यामुळे त्यांनाही काही फरक पडत नाही समोरून कोण आलंय याच्याशी त्यांनाही घेणं देणं नाहीये. आणि लोकांना फक्त गेम दिसतोय, हा मोठा प्लेअर आलाय बाबा याच्यासोबत फोटो काढून घेऊ, हा प्लेअर आला याच्यासोबत फोटो, त्यांना काही माहित नसतं त्याच्या मागची पार्श्वभूमी. जे आपले लोकल क्रिकेटर सांगणार त्यांना की हा येतोय तो येतोय तो येतोय, बस त्या प्रेक्षकांना फक्त तेवढंच माहिती आहे. बाकी त्यांना गेम बघायला आवडणार तर तो लोकल प्लेअर जे असतात त्यांचंच परफॉर्मन्स बघायला आवडणार. तुम्ही ओपनचे किती स्टार खेळवा, लोकांना मजा येत नाही. हा, तुम्ही प्युअर ओपन क्रिकेट ठेवा. मग लीग आणि ओपनचे प्लेअर एकत्र जिथे झाले ना, तिथे ही गंमत होते की आपण नेमकं सपोर्ट कोणाला दाखवायचं. की ज्या वेळेला आयकॉन म्हणून आपण खेळतो तो आयकॉन आपल्या लोकल प्लेयर्सला मारतो आणि त्याचं ते ऑलरेडी पहिली गोष्ट तो समोर बघूनच घाबरतो बॉलिंग टाकणारा, की समोर हा उभा आहे, मी कुठे टाकू बॉलिंग. किंवा बॉलर असेल तर बॅट्समॅन विचार करतो यार हा स्पिनर असेल कट करणारा असेल तर यार हा एवढा कट करतो, याचा हातच मला कळत नाही. पेसर असेल तर हा एवढा जोरात टाकतो. त्या सगळ्या गोष्टींमध्ये तो पूर्ण जंबल असतो की नेमकं करायला काय पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणेल की ओपन क्रिकेट तर बेस्ट आहे, काही नो डाऊट. सगळे स्टार येतात, सगळ्या स्टार्सचा गेम सगळ्यांना बघायला मिळतो. पण मग ओपन क्रिकेटमध्ये यंग जे चेहरे असतात ज्यांचा खूप हार्डली परफॉर्मन्स होतो अशांना चान्स मिळतो. तो प्लॅटफॉर्म त्या लोकांसाठी अजिबातच नसतो. तुम्ही किती इथे 50 मारा 100 मारा, तुम्हाला ओपनच्या टीम मध्ये घेतलं जात नाही. किंवा ओपनची टीम बनवताना प्रत्येक पॅकर विचार करतो की जिल्ह्यातनं किंवा डायरेक्ट राज्यातनंच प्लेअर मागवायचं. त्यावेळेला कोणीही असो तो पॅकर, तो विचार तेवढाच करणार की माझ्याकडे हा प्लेअर आला पाहिजे, माझ्याकडनं तो प्लेअर आला पाहिजे. पण तुमच्या लोकल टॅलेंटला त्यावेळेला फक्त आणि फक्त प्रेक्षकची भूमिका घ्यायला लागते की त्यांच्या मॅचेस आपल्याला बघायच्या आहे, आपल्याला चान्स कुठे मिळणार नाही. मग आता मालेगावमध्ये साधारणतः मालेगाव मर्यादित भरपूर लीग होतात. मग तुमच्या
निदर्शनास असे काही प्लेअर आले की बाबा हा लीग मधनं वरती आलाय प्लेअर, असे जर 2-3 प्लेअर जर नाव कळले, मालेगावातनं. हा लीग मालेगाव मधनं, हम्म. मालेगावच्या ज्या मालेगाव मर्यादित लीग होतात त्या लीग मधनं असे काही प्लेअर वरती आले का बाबा जे कॅपेबल आहेत ओपन टेनिस क्रिकेटसाठी? तर असे कोणी प्लेअर आहेत का तुमच्या नजरेत? निश्चितपणे मी म्हणेल की नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक टुर्नामेंट जर कुठे होत असतील तर त्या मालेगावातच मालेगाव. होतात, ग्राउंडवर. आणि या सगळ्या लोकल टुर्नामेंट्समध्ये परफॉर्मन्स करणारे इव्हन आयकॉन असो त्यांनाही न घाबरणारे म्हणा, हम्म. किंवा मला कोण बॉलिंग टाकतं याचाही विचार न करणारे असे असंख्य प्लेअर आहेत मालेगावात. बरं. आता तुम्ही नाव घेण्याचं म्हटलं तर गामाभाऊ तर लिजंड आहे, त्याच्यामुळे गामाभाऊचं नाही. नवीन क्रिकेटर बॉबी आहे, बॉबी पण आता सध्याच्या Legend. कंडिशनला 10-15 वर्ष त्याचंही Yes. खेळणं झालंय. मला असं म्हणायचंय की आता- या 2-3 वर्षात, मागच्या 2 ते 3 वर्षात उदयास आलेले खेळाडू 2 ते 3 वर्षामध्ये आता रिसेंट करंट मध्ये जर तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे कल्पेश सैंदाने म्हणून जो मुलगा आहे, ज्याला तुम्ही ऑल महाराष्ट्र मालेगावची टीम जिथे जाते तिथे बघताय, हो. एक प्रचंड टॅलेंटेड पोरगा आहे. तुम्ही फिल्डिंग सांगणार, 100% एफर्ट देणार. आता तो भिवंडीच्या टीम मधनं पण जी फायनल झाली मुक्ता रबर बॉलची, त्या बरं. भिवंडीच्या टीम मध्ये फक्त फिल्डिंगच्या जीवावर मी सांगेल त्याने पूर्ण टुर्नामेंटमध्ये कमीत कमी 25 ते 30 रन सेव्ह करून दिले त्या टीमला फायनल जिंकण्यासाठी. तो झाला. ऋषिकेश मंडाळे म्हणून आहे जो आता सध्या यंग आहे, कॉलेज करतोय, इंजिनिअरिंगलाच आहे, बर. इंजिनिअरिंग प्लस क्रिकेटकडे लक्ष देतोय. तो सध्या चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय. दादू पण आता सध्या स्टार झालाय, दादू तो पण नाशिक हो, मध्ये पण तो खेळतोय. तुमच्या लीग क्रिकेट मधनच लीग क्रिकेट मधनं वर आलाय. हो, तुमचा शेखर पण लीग क्रिकेट मधनं खेळून वरती. खेळून आज नाशिकच्या सारख्या टीम मध्ये ऍज अ बॉलर म्हणून खेळतोय. परत या 2-3 वर्षात म्हणाल तर तुम्ही आमचा धाक्या जो पिंपळगावचे त्याची पहिली टुर्नामेंट खेळला, लेफ्ट हँड बॉलर, राईट आर्म राईट आर्म ठाकरे, हो हो, पहिलीच टुर्नामेंट, व्यावसायिक गटातली पहिली टुर्नामेंट खेळत असताना त्याने बेस्ट बॉलर घेतलं. हो हो हो. आणि तिथून म्हणजे मी तुम्हाला सांगतो मनोज जायबावे MJ रबर बॉल, तिथे मी सांगतो की मी ऑप्शनला होतो, त्याच्यामुळे मला 10 टीम विचारायला आले होते की त्याचं नाव काय. अरे वा. मग तुम्ही एखाद्या टुर्नामेंटला जेव्हा असा व्यक्ती ज्याचं नावच माहित नाही तो परफॉर्मन्स करतो त्यावेळेला तुम्हाला 10 टीम विचारतात हो हो, की त्याचं नाव सांगा, आम्हाला ऑप्शनला त्याला परचेस करायचंय. साधारणतः आत्ताच्या कंडिशनला असे 4-5 प्लेयर जे आहेत ते निडर खेळत आहेत आणि जे आता चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळून ओपनच्या टीम मध्ये पण ते आता खेळत आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं ज्ञानेश्वर ठाकरे टाक्या, हा तुम्हाला मुक्ता रबर बॉल चॅम्पियनशिप मध्ये पुण्याच्या टीम मधनं पण खेळताना बघायला मिळाला, त्यांच्याकडे बॉलर शॉट असल्यामुळे. ओके ओके. म्हणजे शेवटी त्याची एंट्री झाली ओपनच्या Yes, टीम मध्ये, एंट्री झाली त्या डॉनच्या टीम मधनं. शेखर पण खेळला आणि तो पण खेळला. वा. तर मग आता ही गोष्ट झाली आपल्या ग्रामीण क्रिकेटर बद्दल. मग तुमच्या नजरेत असं काय आहे का सिटीचं क्रिकेट वर्सेस ग्रामीणचं क्रिकेट, तर याच्यामध्ये तुम्हाला काही बदल वाटतो का? किंवा सिटीच्या लोकांना ग्रामीणचं एक गाव एकचं क्रिकेट असेल तर तिकडे चान्स दिला जात नाही, तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं की चान्स दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? पहिल्यांदा तर मला हे सांगा की नाशिक सिटीचं क्रिकेट आणि नाशिक ग्रामीणचं क्रिकेट याच्यात काही डिफरन्स आहे का? किंवा ग्रामीण मधनं कमी प्लेअर तयार होत आहे, सिटी मधनं जास्त प्लेअर तयार होत आहे, असं काय आहे का सध्याच्या कंडिशन मध्ये? फरक म्हणाल तर तसा भरपूर फरक आहे. सध्या सिटीचे प्लेअर रेडी टू प्ले वाले ओके, आणि ग्रामीणचा पोरगा स्ट्रगल करून कुठेतरी सगळ्या गोष्टी मॅनेज करून, कारण की मी स्पष्ट म्हणेल की सिटीचे जे प्लेअर खेळतात ते आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असल्याने खेळत असतील. नक्कीच. ग्रामीणचे जे असतात ते स्वतः पण स्ट्रगल करतात किंवा फॅमिलीच्या स्ट्रगल मधनं पुढे येत असतात, किंवा त्यांचे व्यवसाय असतील, शेती असेल, काहीतरी काम असेल, मोलमजुरी असेल, हे सगळं करून ते लोक क्रिकेटसाठी वेळ काढून आणि खेळत असतात. आणि सिटीच्या लोकांसाठी प्लॅटफॉर्म असंख्य प्रकारचे उपलब्ध असतात. तुम्ही नाशिक घेतलं तर कमीत कमी 10-12 ग्राउंड नाशिकमध्ये निश्चित असतील. त्या 10-12 ग्राउंडवर कॉन्स्टंट स्पर्धा होत असतील, त्या स्पर्धा ते खेळतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अनुभव प्रचंड प्रमाणात असतो. प्लस त्यांचं रुटीनचं जे प्रॅक्टिस असेल त्या प्रॅक्टिस मधनं त्यांचा प्रचंड अनुभव त्यांनी पहिलेच आत्मसात केलेला असतो. आणि ग्रामीणचं म्हणायला गेलं तर जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात त्यावेळेला हे प्लेयर प्रॅक्टिसमध्ये असतात, किंबहुना 2-3 प्लेयर सोडले ग्रामीणचे एखाद्या गावातले की जे प्रॅक्टिससाठी वेळ काढतात, पण बाकीचे जे असतात ते सगळे ज्यांचे त्यांचे कामं करून आणि मग वेळ काढून खेळत असतात.
त्यामुळे निश्चितप्रमाणे तो फरक आपल्याला निश्चित जाणवतो सिटीच्या प्लेअरमध्ये आणि ग्रामीण. त्यांच्याकडे पहिली गोष्ट अनुभव प्रचंड असल्यामुळे ते तिथे कॅटेगरी त्यांची चेंज होऊन जाते ग्रामीण समोर परफॉर्मन्स करत असताना. आणि जसं मी म्हणालो की प्रत्येक प्लेअर खेळताना स्टारडम डोक्यात घेऊन खेळतोय की माझ्या समोर हा प्लेअर टाकतोय. ज्या वेळेला सिटी वर्सेस ग्रामीण होते ना त्यावेळेला हा फरक आपल्याला क्लिअर कट दिसतो आणि मग ती वादावादी सिटी ग्रामीणकडे घेऊन जाते सगळ्यांना. मग आता ज्या स्पर्धा होतात ते ग्रामीणमध्ये एक गाव एक फॉर्मॅट असेल, लीग फॉर्मॅट असेल, ह्या फॉर्मॅटमध्ये सिटीच्या प्लेयरांना अलाउड केलं पाहिजे का? मी स्पष्ट म्हणेल की जर तुम्हाला तुमच्या गावातनं प्लेअर बाहेर काढायचे असतील तर मग फक्त आयकॉन सिस्टीम तुम्ही खेळवा आणि त्यांचा अनुभव तुमच्या मागे घ्या, त्यांच्या अनुभवाचा वापर करा, तुमच्या गावाचा जो कॅप्टन बनत असेल त्याच्या अनुभवाचा वापर करा. जर तुम्हाला यंग टॅलेंट आणि प्लेयर्स तुम्हाला अजून पाहिजे असतील क्रिकेटसाठी तर, कारण की मी सांगतो की तुम्ही जेव्हा एकत्र करणार ना तर अर्ध्यांचे कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातं सिटी सोबत खेळताना किंवा सिटीच्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी विरोध करतोय, पण मी विरोध नाही करत आहे, मी म्हणतोय की सिटीच्या प्लेयरांच्या टॅलेंटमध्ये आणि ग्रामीणच्या प्लेयरांच्या टॅलेंटमध्ये खूप फरक असतो. सिटीचे प्लेयर ग्रामीणच्या प्लेयरांना झेपत नाही, बॉलिंगच्या बाबतीत असो किंवा बॅटिंगच्या बाबतीत असो. साधारणतः बॉलिंगला पण तो आला तर तो बिचारा माइंडने इतका डिस्टर्ब असतो की मी बॉलिंग कुठे करायची. त्याच्यामुळे मी म्हणतो की जर त्यांचं कॉन्फिडन्स लेवल आपल्याला वाढवायचं असेल तर कुठेतरी सिटी असो किंवा ग्रामीण असो आपण कुठेतरी कमी अधिक किंवा माघार किंवा या सगळ्या गोष्टी क्रिकेटसाठी म्हणतोय मी, माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी नाही की मला इथे खेळू दिलं जात नाही म्हणून नाही म्हणते. फक्त क्रिकेटसाठी जर एखाद ठिकाणी अशा टुर्नामेंट होत असतील तर 100% ऍज अ क्रिकेटर म्हणून त्यांचे स्वतःचे प्लेअर जनरेट होणार असतील किंवा क्रिकेटसाठी बाहेर येणार असतील तर निश्चितपणे अशा क्रिकेटला आपण सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला उद्या ते प्लेअर ओपन साठी पण कामात येतील किंवा त्या टीम मध्ये जर कॉन्फिडन्स वाढला किंवा त्या गावातले प्लेअर जर आपोआप वाढत गेले तर तुम्हाला 100% चान्स मिळेल आणि कॉम्पिटिशन चांगले होतील त्या ठिकाणी. नक्कीच. मग आता मालेगावकडे येऊया आपण. मालेगावचं ग्रामीणचं क्रिकेट आता बऱ्याचशा ठिकाणी असं होत असेल, एक गाव एकचा जर फॉर्मॅट असेल की जिकडे सिटीच्या प्लेयर्स तुम्हाला अजून पाहिजे असतील क्रिकेटसाठी तर, कारण की मी सांगतो काय की तुम्ही जेव्हा एकत्र करणार ना तर अर्ध्यांचे कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातात सिटी सोबत खेळताना किंवा सिटीच्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट. म्हणजे मी असं नाही म्हणणार की मी विरोध करतोय, पण मी विरोध नाही करत आहे, मी म्हणतोय की सिटीच्या प्लेयरांच्या टॅलेंटमध्ये आणि ग्रामीणच्या प्लेयरांच्या टॅलेंटमध्ये खूप फरक असतो. सिटीचे प्लेयर ग्रामीणच्या प्लेयरांना झेपत नाही, बॉलिंगच्या बाबतीत असो किंवा बॅटिंगच्या बाबतीत असो. साधारणतः बॉलिंगला पण तो आला तर तो बिचारा माइंडने इतका डिस्टर्ब असतो की मी बॉलिंग कुठे करायची. त्याच्यामुळे मी म्हणतो की जर त्यांचं कॉन्फिडन्स लेवल आपल्याला वाढवायचं असेल तर कुठेतरी सिटी असो किंवा ग्रामीण असो आपण कुठेतरी कमी अधिक किंवा माघार किंवा या सगळ्या गोष्टी क्रिकेटसाठी म्हणतोय मी, माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी नाही की मला इथे खेळू दिलं जात नाही म्हणून नाही म्हणत आहे. फक्त क्रिकेटसाठी जर एखाद ठिकाणी अशा टुर्नामेंट होत असतील तर 100% ऍज अ क्रिकेटर म्हणून त्यांचे स्वतःचे प्लेअर जनरेट होणार असतील किंवा क्रिकेटसाठी बाहेर येणार असतील तर निश्चितपणे अशा क्रिकेटला आपण सपोर्ट केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला उद्या ते प्लेअर ओपनसाठी पण कामात येतील किंवा त्या टीम मध्ये जर कॉन्फिडन्स वाढला किंवा त्या गावातले प्लेअर जर आपोआप वाढत गेले तर तुम्हाला 100% चान्स मिळेल आणि कॉम्पिटिशन चांगले होतील त्या ठिकाणी. नक्कीच. मग आता मालेगावकडे येऊया आपण. मालेगावचं ग्रामीणचं क्रिकेट आता बऱ्याचशा ठिकाणी असं होत असेल, एक गाव एकचा जर फॉर्मॅट असेल की जिकडे सिटीच्या प्लेयरांना अलाउड केलं जात नाही, तर मालेगाव तालुक्यात असं काही होतंय का? म्हणजे मला असं म्हणायचं की एक गाव एकची स्पर्धा असेल आणि तिथे तुम्ही ऍज अ मालेगाव म्हणून एक गाव एक ही टीम रिप्रेझेंट करत असेल आणि जर बाकीच्या गावाचा बाहेरचा गाववाला म्हणत असेल की बाबा नाही आम्ही सिटीला अलाउड नाही केलं, तर असं कुठं मालेगावमध्ये घडतंय का? किंवा आजच्या कंडिशनला घडतंय. म्हणजे शेवटी ते खेळणारे आपल्यातलेच असतात आणि मला कुठेतरी असं पण वाटतं की काही वेळेला की फक्त ते दिसण्यासाठी तर निश्चित हे करत नाहीयेत ना की फक्त त्यांचाच परफॉर्मन्स दिसला पाहिजे त्या स्पर्धेमध्ये किंवा त्यांच्या गावात फक्त त्यांचंच नाव झालं पाहिजे. या दृष्टिकोनातनं अशा स्पर्धा जर होणार असतील तर निश्चितपणे माझा प्रचंड विरोध आहे आणि मी दाखवला आहे त्या गोष्टींसाठी. आणि रिसेंट आत्ता पण झाली टुर्नामेंट 2 दिवसापूर्वी दाभाडीमध्ये, जिथे त्यांनी फक्त त्यांच्याच गावाच्या प्लेयरांना खेळवलं, ना आयकॉन होते ना काही सिटी कोणालाच अलाउड केलं नाही. तर निश्चितपणे मी म्हणेल की जर तुम्हाला सिटी नसेल घ्यायचं निदान पूर्ण ग्रामीण तर घ्या,
हो हो मालेगावमध्ये ग्रामीण भाग भरपूर आहे. हो हो तुम्ही त्या लोकांना तर इन्व्हॉल्व्ह करून घ्या तुमच्यासोबत. नाही सिटीला करत, ते सिटीवाल्यांना प्रॉब्लेम नाहीये. आज कोणी त्या स्पर्धेबद्दल बोललं नाही, कारण सिटीमध्ये की हो, याच्या आधी या हो. गोष्टी घडल्यामुळे आता युज टू झालेत लोक, की बाबा हे ह्या प्रकारचं टुर्नामेंट घेतात ना, मग आपण लक्ष नाही घालायचं. बरोबर. पण मग माझं म्हणणं असं असेल की ठीक आहे, तुम्ही तुमच्या गावासाठी घेताय ना, पण मला नाही वाटत की एखादी ग्रामपंचायतच्या टीम मध्ये 8 आणि 16 टीम बनतील एवढे प्लेअर असतील. हो हो निश्चितपणे नसतील. नाही. तुमची एक गावाची एक टीम चांगली बनवा, पण निदान बाकीचे जे ग्रामपंचायत आहेत किंवा ज्या ग्रामीणच्या आसपासच्या बाकीच्या टीम आहे ग्रामपंचायत. हो. त्यांना पण तुम्ही तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या. जर नक्कीच. नसतील येणार तर गोष्ट तर मग ठीक आहे, तुम्ही, हो. परंतु जर तुमच्या पंचक्रोशीत आहेत ना, तुम्हाला लागून चांगले चांगले लोक आहेत, चांगले हो. चांगले टॅलेंटेड प्लेअर आहेत, हो. तुम्ही त्यांना तर तुमच्या सोबत घेतलं पाहिजे. नक्कीच. या मताचा मी नक्की आहे. हो हो मग आता तुम्ही खूप क्रिकेट खेळलाय बरोबर, ग्रामीण असेल, लीग असेल, एक गाव एक फॉर्मॅट पण खेळला असेल. तुम्हाला असा काही किस्सा आठवतोय का की तुमची कोणासोबत कॉन्ट्रोवर्सी झाली? नाही, अजूनपर्यंत तर असं काही नाही. मी जोपर्यंत मॅच खेळत असतो तोपर्यंत माझा किती जवळचा मित्र असेल तरी तो तेवढ्या वेळापुरता विरोधक असतो. मॅच झाल्यानंतर माझे मैत्रीपूर्ण संबंध त्याच्याशी आहे, परंतु चालू मॅच मध्ये माझी कोणाशी अशी वादावादी झाली आणि भांडण झालं असं आजपर्यंत तर घडलं नाहीये. पण पूर्ण विरोधाने, मी प्रचंड विरोधाने मॅच खेळत हो असतो. हो नक्कीच. मग टीम सोबत झाली आहे का? तुमच्यासोबत नसेल झाली, पण तुमच्या टीमचा एखादा प्लेअर असेल त्याची आणि समोरच्या टीमच्या बॉलरची असेल, कॅप्टनची असेल, कुठल्याही का प्लेअरची, असं काही घडलंय का तुमच्या क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत? मग ते ओपनचं क्रिकेट असेल, ते लीगचं क्रिकेट असेल, फरक नाही, पण असं काही घडलं असेल तर तो किस्सा जर असेल ना तर तो जाणून घ्यायला खूप मजा येणार. तर असं मालेगावच्या क्रिकेटमध्ये तर कधी असं झालं नाहीये की भांडण झालं किंवा काय नाही, मी झालं. पूर्ण क्रिकेट परंतु बद्दल मी बोलतोय. एक सांगेल की आमची चांदवडला मॅच होती, नाशिक विरुद्ध मुन्ना आणि त्यांच्या टीम विरुद्ध. हो त्यावेळेला विशाल ससाने आणि गामा भाऊचं प्रचंड जोरदार भांडण झालं होतं, बर. आपसातच हा चालू मॅच मध्ये. आय थिंक बॉलिंगवरनं झालं होतं की गामा भाऊने बॅटिंग केली त्याच्यावरनं झालं होतं विशाल ससानेचं. पण विशाल ससाने आणि त्याच्यामध्ये शाब्दिक चकमक एवढी झाली होती की साधारणतः अर्धा तास ती मॅच थांबवून दिली होती त्या आयोजकांनी. ओके. आणि मग मुन्नाने विशाल ससानेला बाजूला घेऊन, मी गामा भाऊला बाजूला घेऊन ती सगळी मॅच आम्ही कंटिन्यू केली आणि ती मॅच आम्ही त्यांच्या अगेन्स्ट जिंकलो. वा. तर मग असं काही झालंय का की पूर्ण नाशिक सिटी आणि पूर्ण मालेगाव सिटी अशी काही तुमची मॅच कुठे रंगली आहे का? आणि रंगली असेल तर त्यात काही किस्से घडले का? किंवा म्हणजे ते मनोरंजनाच्या दृष्टीने असतील किंवा कॉन्ट्रोवर्सीतून असतील, असं काही घडलंय का? म्हणजे नाशिक वर्सेस मालेगाव अशा कुठे मॅचेस झाल्या आहेत का? मोस्टली झाल्या आहेत. कॉन्ट्रोवर्सी तर कुठे झाली नाहीये अशी, पण चांगल्या प्रकारच्या मॅचेस आमच्या नेहमी झाल्या आहेत. साहेब चषकला असेल, साहेब चषकची सेमीफायनल आम्ही हारलो रोहित परबन त्यांच्या अगेन्स्ट. ओके. म्हणजे आमच्याच चुकीने हारलो शेवटी. ती चांगली मॅच झाली, त्याच्यात पण परफॉर्मन्स चांगला झाला. आता पिंपळगावला पण तुम्ही किती नाही म्हटलं तरी आमची तालुक्याची टीम होती पूर्ण आणि त्यांची पूर्ण नाशिकची टीम होती, किंवा नाशिक, सिन्नर, निफाड अशी मिळून त्यांची ती टीम होती. नक्कीच. एक चांगली मॅच त्यांच्याशी आमची झाली आणि तिथे आम्ही त्यांच्यासोबत जिंकलो. नक्कीच. तर असं काही आहे का, म्हणजे जर सपोज तुम्हाला, म्हणजे तुमच्या दृष्टीतली टीम हे या ठिकाणी मला मांडायचंय, नाशिक ग्रामीणची एक टीम आणि नाशिक सिटीची एक टीम, जर असं तुम्हाला काय वाटतंय का, जर 11 प्लेयरांची नावं तुमच्या दृष्टीतले, की तुम्हाला वाटतंय की ग्रामीण मधनं हे प्लेअर कॅपेबल आहे नाशिक सिटीच्या प्लेयरांसोबत खेळायला, तर असं काही टीम तुम्ही सांगू शकता का? टीम 11 नाव? यस. आत्ताच्या कंडिशनला जर तुम्ही बघितलं तर मग ग्रामीणची टीम कधी पण भारी पडेल नाशिकसाठी. नाही, मग पूर्ण ऑल ओव्हर ग्रामीण. हो यस, ऑल ओव्हर नाशिक ग्रामीण. कारण की सध्या तर मी म्हणतो की आपले नाशिक ग्रामीणचे जे प्लेअर आहेत, जर 16 टीम असतील नाशिकमध्ये तर 32 आयकॉनची सिस्टीम जर असेल तर मी म्हणतो की 16 आयकॉन ग्रामीणचे बसतात आणि 16 सिटीचे बसतात. हा एक प्रश्न मला या ठिकाणी नक्कीच तुम्हाला विचाराय वाटतोय आत्ताच, की नाशिकमध्ये काही ग्रुपवरती चर्चा झाली होती, नाशिक सिटीत टुर्नामेंट असेल किंवा नाशिक जिल्ह्यात कुठेही लीग असेल मोठी, तर एक आयकॉन हा सिटीतला पाहिजे, एक आयकॉन हा ग्रामीणचा पाहिजे. याच्याबद्दल तुमचं काय मत? चांगली गोष्ट आहे. ग्रामीणचे फक्त माझं एकच म्हणणं असेल, जर अशा प्रकारची टुर्नामेंट जर कोणी आयोजक करत असेल ना, तर तो ग्रामीणचा असो किंवा सिटीचा असो, त्याला जर कोणी आयकॉन बनवत असेल ना, तर त्याने हा विचार केला पाहिजे की मला कोणत्या उद्देशाने यांनी आयकॉन केलंय.
हो. वास्तविक मी सांगतो की मी जरी पॅकर आणि ओनर असलो हम्म. तरी मी साधारणतः 90% स्पर्धेमध्ये मी स्वतः आयकॉन बसत नाही. कारण की मी स्वतः विचार करतो की मी नाही बसायचं. हम्म, हम्म, हम्म. जर मला वाटत मी म्हणत असेल की जर तुम्ही काही ठिकाणी जर माघारी घेत असाल ना तर निश्चितपणे ती क्रिकेटसाठी आणि तुमच्या टीमसाठी चांगली गोष्ट असू शकते. याचा पण विचार आपण केला पाहिजे. जर असा फॉर्मॅट कोणी घेत असेल तर मी नक्की तो म्हणेल की स्वागतार्ह आहे आणि सगळ्या प्लेअरने त्याचा सन्मान केला पाहिजे. आणि तुम्ही जर तिथे 16 मध्ये आयकॉन बसत असाल तर तुमची जबाबदारी निश्चित वाढत असेल ग्रामीण प्लेअर म्हणून किंवा सिटी प्लेअर म्हणून की त्या 16 मध्ये जर आपल्याला स्थान समोरच्यांकडनं दिलं जात असेल एखाद्या टीमकडनं तर निश्चित सन्मानाने ते स्थान स्वीकारा आणि त्याला साजेसा असा तुमची कृती पण दाखवा आणि तुमचा खेळ पण दाखवा त्याच्यासाठी. नक्कीच नक्कीच नक्कीच. मग आता आपल्याला राहिलेल्या प्रश्नाचं उत्तर, ग्रामीणचे 11 खेळाडू, सिटीचे 11 खेळाडू. ग्रामीणचे जर 11 म्हटले तर ऍज अ ओपनर तुमच्याकडे असेल मनसुफ, तुमचा वैभव, ओके. 2 वन डाऊन साठी जयकृष्ण, सेकंड डाऊन साठी तुमचा गणेश, ओके. विशाल ससाने, हो. 5 विकी धोत्रे, यस. 6 नक्कीच. तेजस पिंपळचे ऑल टाइम फेवरेट ऑलराऊंडर, यस. 7 समज झाला तुमचा, यस. 8 ग्रामीण मधून अजून मालेगाव मधलेही चालतील. नाही मालेगावचे सिटीत आता सध्या चांगला परफॉर्मन्स होतोय तालुका वाईज. जर मालेगावात ना घ्यायचं म्हटलं गामा भाऊ आहे, बॉबी आहे तुमच्याकडे ऑप्शन साठी. यस. हे ते काय दोघं होतंय, हे मालेगाव जे तुम्ही सिटीचं म्हणताय ते मालेगाव नाशिक ग्रामीणचाच भाग आला. बरोबर. मग त्यातले प्लेअर चालतील. तुम्ही आता तो प्रश्न विचारला म्हणून आता आवर्जून सांगायला मला आवडेल की आम्हाला सिटीमध्ये ग्राह्य पकडलं जात होता आजपर्यंत. हा. तर निलेश पाटलांची जी टुर्नामेंट झाली त्या ठिकाणी आम्ही फायनल हो, खेळलो. हो, हो. तर रोहित परब होतात त्या सगळ्या यस, गोष्टींमध्ये. यस, यस, यस. तर निलेश पाटलांना मी प्रश्न असा केला की निलेश दादा तुम्ही मला सांगा की तुम्ही मालेगावला म्हणतात की शहर आहे, सिटी. हो. ठीक आहे मालेगाव शहर आहे, मग आम्हाला पोलीस ग्रामीण का बरं आहेत? बरोबर. आमचं जे यस, यस, आहे यस. हो, हो, हो. तर नाशिक ग्रामीण पोलीस आमचे आहेत, ही आमची चुकी आहे का? नाही. आम्ही जिल्ह्यामध्ये आमचं नाव येतात का? हो. शहर म्हणून आम्हाला जिल्हा मालेगाव तालुका मालेगाव आहे का? नाही. नाहीये. शेवटी तुम्ही ग्रामीणची यादी बघा, मालेगाव ग्रामीण नाशिक ग्रामीण कोणता आहे? हो, हो. नाशिक ग्रामीण मध्ये मालेगाव येतं. हो. तुम्ही तालुका वाईज तुम्ही टीम घेतायत तर मग नाशिकचे तालुके कोणते त्याच्यात आमचा मालेगाव येतो. यस, यस, मग तुम्ही आम्हाला एंट्री का नाकारतात? मग निलेश भाऊंशी सगळी चर्चा झाल्यानंतर निलेश भाऊ म्हटले की यार हे योग्य नाहीये, तुम्हाला आम्हाला चान्स द्यायला लागेल. द्यायलाच पाहिजे. आणि रोहित परब असेल किंवा निलेश भाऊ असतील यांनी सगळ्यांनी आम्हाला तो सपोर्ट केला आणि आज तालुका वाईज गटामध्ये मी म्हणेल की पिंपळगाव पासून जी सुरुवात झाली ना तिथून तालुका वाईजचा कॉन्फिडन्स मालेगावचा इतका हाय झाला ना की मालेगाव त्याच्यानंतर तालुका बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही तालुका तेच सांगतोय की आकाश बेडसेच्या माध्यमातून असेल, त्यांनी केलेल्या पॅकरच्या माध्यमातून असेल, मालेगावची टीम आज महाराष्ट्राच्या पटलावर तालुक्याच्या संघांमध्ये कुठेतरी आपलं स्थान निश्चितपणे बनवण्याचा प्रयत्न तर निश्चित करते किंवा चांगल्या तालुक्यांना चांगल्या प्रकारची टक्कर देऊन आज काही तालुक्यांना हरवते सुद्धा आहे. ही निश्चितपणे एक चांगली गोष्ट आहे आणि प्लेयर्सचा कॉन्फिडन्स मी 100% म्हणेल की निलेश भाऊंनी पिंपळगावला तालुक्याची जी एंट्री दिली तिथून मालेगाव तालुक्याचा परफॉर्मन्स आणि जे त्यांना पाहिजे होती आत्मविश्वास तो त्या स्पर्धेतनं मिळाला आणि चांगल्या चांगल्या प्लेयर्सच्या समोर खेळून त्यांना हरवल्यानंतर प्लेयरांचा कॉन्फिडन्स चांगला बिल्ड झाला आणि आता तालुक्याची टीम एक स्ट्रॉंग कंडिशन मध्ये उभी आहे. हो हो नक्कीच. आता सिटीचे 11 खेळाडू जे की या खेळाडूंसोबत बॅटल करू शकतात. सिटी ऑल टाइम फेवरेट ओपनर नाशिक जिल्ह्याचा एकच आहे, नाशिक मुन्ना. नाशिक का आशिक मुन्ना असेल, मनोज असेल, जय भावे. ऑलराऊंडर मध्ये रोहित परब असेल, अखिलेश असेल, अजून तुमच्या सिटी मधनं बॉलिंग ऑप्शन अखिलेश झाला तुमचा, प्रवीण असेल ऑलराऊंडर मध्ये, प्रवीण आयरे, प्रतीक देवरे असेल, अजून आपला स्पिनर ऋषी घोडके असेल, आपला मखमलाबादचा बॉलर गालिब आणि योगेश भोजने असेल बॉलिंगसाठी. एक चांगला बॉलर नाशिक जिल्ह्याने
ऑल ओव्हर महाराष्ट्राला जर दिलाय. यावेळेस हो. दिला असेल, जे नाव कोणाला माहित नव्हतं, अखिलेश, रोहित परब हम्म. हे नाव सर्वांना माहिती होती. नोन Yes, नाव आहे yes, की yes. नाशिकमधनं पेस बॉलर कोण येणार आहेत, तर रोहित हे आणि येणार अखिलेश. आहेत. हो. परंतु योगेश भोजनेने माझ्या अंदाजे मनोज जायभावच्या टुर्नामेंटला पण सगळ्यात हायेस्ट बीड Yes, योगेश yes, भोजनेची yes, होती. yes. आणि नक्कीच. पर्सनली मी त्याच्या समोर आणि सोबत पण केलो असल्यामुळे मला टर्फ प्लस हो, या हो, हो. मोठ्या ग्राउंडचा एक्सपिरियन्स आहे की तो एक चांगल्या प्रकारचं व्हेरिएशन स्वतःकडे त्याच्याकडे ठेवतो, आहे. म्हणून हो. तो आज सगळ्या टीम मध्ये आपली जागा बनवतो आहे आणि तो खेळतोय हो, नक्कीच, निश्चितपणे. नक्कीच. हे खूप खूप चांगलं आणि खूप इम्प्रेसिव्ह गोष्टी तुम्ही या ठिकाणी सांगितल्या. आता एक लास्टच्या टप्प्यात आपण आहोत, तर मला एक छोटासा रॅपिड फायर तुमच्यासोबत खेळायचा आहे. पहिलं तर तुमचा आवडता बॅट्समन ऑल ओव्हर महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्र, येस. ऑल ओव्हर महाराष्ट्र माझे फेवरेट बॅट्समन खूप होते, पण आता सध्याच्या कंडिशनला माझं चॉईस थोडीशी बदलली आहे. आणि आताच्या कंडिशनला जर तुम्ही विचारणार टेनिस क्रिकेटमध्ये माझा आवडता बॅट्समन कोण आहे, तर अमित नाईक आहे. ओके. रायगड. बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर मी म्हणेल की विजय पावले. ओके. बेस्ट ऑलराऊंडर. बेस्ट ऑलराऊंडर विश्वजित ठाकूर. बेस्ट टीम. बेस्ट टीम टेनिस बॉल क्रिकेटची टीम सध्याच्या कंडिशनला जर मी म्हणेल तर महाराष्ट्राची कोणती होती ती, डिंगडॉंग. नाही ते तर खूप आता रिसेंटली विचारताय की ऑल ओव्हर मग डिंगडॉंगच फेवरेट. ओके. कारण की स्टार सगळे तिकडे. येस. आणि आता एक शेवटचा क्वेश्चन मी तुम्हाला असं विचारेल की आत्ताचे जे काही यंगस्टर प्लेअर तयार होत आहेत यांच्यासाठी एक छोटासा संदेश तुमच्या मार्फत जर दिला तर तो खूप मोलाचा असेल, त्या प्लेयरांचं करिअर घडवण्यासाठी किंवा त्यांचं क्रिकेटिंग करिअर स्टार्ट करण्यासाठी. म्हणजे आत्ता जर कोणी इंटरव्ह्यू बघून तुमचा इन्स्पायर झालं क्रिकेटसाठी तर तो पण एक खूप मोलाचा संदेश असेल. आणि हा शेवटचा प्रश्न असेल. मी तर आजचे यंगस्टर किंवा जे क्रिकेट खेळण्यासाठी इंटरेस्टेड आहे किंवा ज्यांना आवड आहे त्यांना तर सांगेल की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस. सर्वात आधी तर स्वतःला वेळ द्या. स्वतःला वेळ देऊन स्वतःची कॅपेबिलिटी ओळखा की आपण कोणत्या क्लासला आता सध्याच्या कंडिशनला खेळतोय. आणि मी आवर्जून सांगायला आवडेल मला की मी स्वतः माझ्या जो स्टार्ट होता ना तर क्लासिक सारख्या संघामध्ये सुद्धा मी 12th मॅन झालोय. आताची कंडिशन अशी झाली की कोणालाच 12th मॅन नकोय. प्रत्येकाला इन टीम खेळायचं आहे आणि प्रत्येकाला मला जर इन टीम खेळणार असाल तर मला घ्या. ही मानसिकता जेव्हा तुम्ही सोडाल क्रिकेटसाठी त्यावेळेला निश्चितपणे तुम्ही एक चांगला प्लेअर म्हणून समोर याल. आणि निश्चित आपण हे म्हणू शकतो आपला वाकलनचा केतन म्हात्रे ज्याचं आयुष्य 12th मॅन पासून चालू झालंय ते आज महाराष्ट्राचा नंबर 1 प्लेअर पर्यंत. तर हा विचार प्रत्येकाने करा की अप डाऊन प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. आणि कुठे जर आपली टीम आपल्याला म्हणत असेल की टीमची सिच्युएशन जर आपल्याला म्हणत असेल की तुम्ही थांबलं पाहिजे तर निश्चितपणे मोठ्या मनाने थांबा. टीमचा विचार करून थांबा. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही जर क्रिकेट खेळायला येणार असाल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी नाहीये. हा सांघिक खेळ आहे. 11 जणांना मिळून खेळायचा आहे. एकाच्या जीवावर कोणतीही टीम चालत नाही. एक प्लेअर कोणती टुर्नामेंट तुम्हाला जिंकवून देऊ शकत नाही. एखादी मॅच जिंकवून देऊ शकतो, तो तुम्हाला पूर्ण स्पर्धा जिंकवून देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी सांगेल की तुम्ही सराव करा. सरावासोबत तुम्ही तुमच्या अकॅडमिक तुमच्या शैक्षणिक कडे कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष होणार नाही याचा विचार तुम्ही पहिले मनात ठेवा की आपलं अकॅडमिक क्रिकेटमुळे कुठे बिघडत नाहीये ना. या दोघांचा समतोल साधत तुम्ही क्रिकेटकडे लक्ष द्या. जेणेकरून माझ्या वैयक्तिक गोष्टींवरनं सांगतोय की तुमची फॅमिली पण तुम्हाला विरोध करणार नाही आणि तुमचं क्रिकेट पण बंद राहणार नाही. या दोघांचा समतोल तुम्ही ज्या वेळेला साधणार ना. आणि मी सांगेल की आज व्यावसायिक क्रिकेट सगळ्यांना वाटत असेल की हा सोर्स आहे किंवा हा आपला बिझनेस आहे. ठीक आहे, तुम्ही जर त्या कॅलिबरचा प्लेअर होणार असाल, तुमची पात्रता आणि क्वालिटी आणि ती गुणवत्ता तुम्ही साध्य करणार असाल, तुम्ही त्या लेवलचं स्वतःवर काम करणार असाल, त्या लेवलचं क्रिकेट तुम्ही लोकांना दाखवणार असाल ना,
तर तो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. नाहीतर असंख्य प्लेयर आहेत महाराष्ट्रात, आणि मी तुम्हाला बोललो की उस्मान सारखा प्लेयर ज्या वेळेला बॅड पॅच मधनं जातो त्यावेळेला कोणी विचारत नाही. त्याच्यामुळे आपण किस खेत मुली, हा विचार पहिले करा की माझा परफॉर्मन्स हा टेम्पररी आहे की परमनंट आहे. यस, नक्कीच. त्याच्यामुळे विचार करताना हा विचार करा की आपण क्रिकेट व्यावसायिकदृष्ट्या घेतोय की मला माझं सगळं हॉबी म्हणून मला जोपासायचंय, जसं माझं आहे. हो. मी आज माझं सगळं सांभाळून आणि क्रिकेट खेळतोय कारण की तो माझा छंद आहे, मला आवड आहे, म्हणून मी आज सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय आणि हो. मला सगळ्यांचा त्या गोष्टीमध्ये सपोर्ट मिळतोय की मला सगळीकडून माझं फॅमिली असेल, माझं ऑफिस असेल, जिथे मी काम करतोय ते माझे क्रिकेटचे मित्रपरिवार असतील, सगळ्यांकडनं तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही या सगळ्यांची सांगड व्यवस्थित घातली तर तुम्ही निश्चितपणे एक चांगलं प्लेअर म्हणून समोर याल. आणि तुम्हाला पण वाटत असेल की मला पण एक नाव मिळावं, मला पण एक फेम मिळावं, तर निश्चितपणे क्रिकेट देतोय. तुम्ही कोणत्या प्रकारे घेताय हे तुमच्यावर आहे. तुम्ही घेताना किती पॉझिटिव्हली तुम्ही ते घेताय हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे सगळ्या यंगस्टरने मी तर सांगेल की प्रॅक्टिस करा, शैक्षणिक लक्ष द्या आणि प्रचंड प्रमाणात क्रिकेट खेळा. हो, नक्कीच. तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे कन्व्हर्सेशन आपल्या इथे लारा भाऊंसोबत राहिलंय आणि मला असं नक्कीच वाटतं की ह्या ज्या गोष्टी तुमच्यासोबत भाऊ डिस्कस झाल्या ना, या गोष्टीतून ग्रामीण क्रिकेट असेल किंवा सिटीचं क्रिकेट असेल, ही गोष्ट खूप जणांना पटेल अशी मला नक्कीच खात्री आहे. कारण या गोष्टीतून खूप शिकण्यासारखं आहे. जे की तुम्ही आत्ताचा जेवढा वेळ दिलाय त्या गोष्टीतून खूप शिकण्यासारखं आहे आणि अशीच ही सिरीज आपण चालू ठेवणार आहे. तर पुढच्या व्हिडिओसाठी नक्कीच मी सांगेल की वेट करा आणि या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. धन्यवाद.